आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। यो जातो मरुदंशजो क्षितितले सम्बोधयन् सज्जनान् ग्रन्थं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधम्। यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषा स्वान्तापहारिः सदा सोऽयं मुक्तिकरः सदा विजयते श्रीरामदासो गुरुः। सह्याद्रिगिरिचा विभाग विलसे मंदार शृंगापरी नामे सज्जन जो नृपे वसविला श्री उर्वशीचे तिरी साकेताधिपती कपी भगवती हे देव जाचे शिरी तेथे जागृत रामदास विलसे जोया जना उद्धरी। शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ प्रभु। मानवाला प्रेयसाकडून श्रेयसाकडे नेण्यासाठी ज्या परमार्थाच्या ग्रंथांची आपल्याला आवश्यकता आहे त्या ग्रंथांमध्ये ज्याचं वर्णन ग्रंथराज असं करता येईल त्या ग्रंथराजाला सार रूपानं आपल्या शुद्ध चित्तामध्ये धारण करून आत्मोन्नतीचा मार्ग चोखाळून नवविधा भक्तीची एक एक पायरी ओलांडून जाण्यासाठी आणि अंती आत्मसाक्षात्कार करून घेण्यासाठी या पावनस्थळी या मंदिरामध्ये उपस्थित असलेले सर्व श्रीराम भक्त समर्थ भक्त भगिनी आणि बांधव, आजचा योग मोठा मंगल आहे। भगवान शंकरांचं स्मरण आजच्या पुण्य दिवशी आपण करतो आहोत। महाशिवरात्री सारखा अत्यंत पुण्यदायी असा आजचा दिवस। ज्या हनुमंताचं पूजन समर्थांनी गायलं केलं तो हनुमंत हा शिवाचा अंश आहे असं परंपरेनं समजलं जातं, मानलं जातं। आणि स्वतः समर्थ रामदास हे हनुमंताचा अंश आहेत असा मोठा विलक्षण अनुबंध आपल्या सांस्कृतिक परंपरेचा आपल्या हृदयामध्ये आज सहजच जागला असेल। ज्या शिवशंकराचं आपण स्मरण करतो आहोत या शिवशंकरापासून आपल्याला सर्व विद्या आणि कला मिळाल्या आहेत असं परंपरेनं सांगितलेलं आहे। सगळ्या विद्या आणि सगळ्या कला यांचा उद्गाता जर कोण असेल तर तो शंभूशंकर आहे। शंभूशंकराकडून हे ज्ञान सगळं हनुमंताला आलं आणि हनुमंताकडून एका दृष्टीने हनुमंताचा अंश असल्यामुळे समर्थ रामदासानं ते प्राप्त झालं। वाल्मिकी रामायणामध्ये वर्णन असं आहे की ज्या वेळेला प्रभू श्री रामचंद्र आणि हनुमंत यांची प्रथम भेट झाली आणि हनुमंतानी प्रथम प्रभू रामचंद्रांशी संवाद केला त्यावेळेला प्रभू रामचंद्र आनंदानं गहिवरून गेले आणि लक्ष्मणाला ते असं म्हणतायत की लक्ष्मणा पहा बरं याची वाणी आणि वाचा किती शुद्ध आहे, याची बोलण्याची पद्धती किती रुजू आहे।
याची प्रतिपादनाची शैली किती अलौकिक आहे पहा लक्ष्मणा. ज्यानं वेदविद्येचा अभ्यास केला नाही, ज्यानं वेदांत वाचलेला नाही, ज्यानं व्याकरण पचवलेला नाही, त्याला असं बोलताच येणार नाही, असं प्रभू रामचंद्र लक्ष्मणाला सांगतायत. याचा अर्थ हनुमंत हा सर्वार्थानं बुद्धिमतां वरिष्ठम असं आहे. तो केवळ पराक्रमी आहे असं नाही, पण बुद्धिमत्तांचा बुद्धिमंत असा तो आहे, असं वर्णन स्वतः प्रभू रामचंद्रांनी केलेलं आहे. आणि या हनुमंताचा अंश जर कोण असेल, स्वतः समर्थ रामदास स्वामी आहेत. त्या रामदास स्वामींनी जो आत्मप्रत्यय घेतला, त्यांनी जी आत्मानुभूती घेतली, आत्मसाक्षात्कार त्यांना झाला, रघुरायाचं साक्षात दर्शन त्यांना जे घडलं, तो आत्मानुभव त्यांनी सार रूपाने कशामध्ये जर ग्रथित केला असेल तर 2 ग्रंथांमध्ये केलेलं आहे. समर्थांचं वाङ्मय उदंड आहे आपल्याला माहिती आहे, पण त्यात ही 2 वाङ्मयामध्ये, त्यांच्या संपूर्ण वाङ्मयामधल्या 2 ग्रंथांमध्ये समर्थांनी सार रूपाने आत्मप्रचिती, आत्मानुभव ग्रथित केलाय. आणि ते 2 ग्रंथ कोणते आहेत आपल्याला माहिती आहे. एक आहे त्यातला आत्माराम आणि दुसरा दासबोध. आत्माराम दासबोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध, असं वर्णन स्वतः समर्थांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे समर्थांचं दर्शन जर कशात घ्यायचं असेल तर ते आत्मारामामध्ये आणि दासबोधामध्ये. आत्माराम अतिशय स्फुट असा छोटी पुस्तिका आहे म्हणा, ग्रंथिका आहे म्हणा, ग्रंथ नव्हे तो, 195-96 अवयांची छोटी ग्रंथिका आहे. पण त्याच्यामध्ये सगळं तत्वज्ञानाचं सोलीव सार समर्थांनी एकत्र केलेलं आहे. पण समर्थांचं जर समग्र दर्शन आपल्याला घ्यायचं असेल, कारण सूत्र रूप सगळ्यांना कळतच असं नाही. आमच्याकडे ब्रह्मसूत्र लिहिली गेली तत्वज्ञान समजण्यासाठी, पण ती अनेकांना दुर्बोध होऊन गेली. त्याचं कारण असं आहे की सूत्र जे असतं ते समजून घ्यायला मानवाची बुद्धिमत्ता आणि ज्ञान तेवढंच प्रगल्भ लागतं. ते तितकं प्रगल्भ नसेल तर सूत्र काय आहे हे आपल्याला कळत नाही. ब्रह्मसूत्राच्या पहिल्या पादामधलं दुसरं सूत्र काढलं तर अनेक प्रबंध त्याच्यावर लिहिता येतील, इतका आशय त्याच्यामध्ये सामावलेला आहे. जन्माद्यस्य यतः असं ते सूत्र आहे. या एका सूत्राचं सामर्थ्य असं आहे की अनेक प्रबंध त्यातून निर्माण व्हावे. मग आता गंमत कशी आहे पहा. आत्माराम सूत्रबद्ध आहे, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जे तत्वज्ञान ग्रथित केलेलं आहे ते सगळ्यांना उलगडेल असं नाही. म्हणून समर्थांचा आत्मानुभव जर जाणून घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी आपल्याला कुणाकडे गेलं पाहिजे? दासबोधाकडे गेलं पाहिजे. दासबोध हा अध्यात्मशास्त्रावरचा ग्रंथ आहे, परमार्थावरचा ग्रंथ आहे. आपल्याकडे 3 प्रकारचे ग्रंथ असतात. एक अधिभौतिक, दुसरा अधिदैविक, तिसरा आध्यात्मिक. 3 प्रकारचे ग्रंथ आहेत. जे अधिभौतिक ग्रंथ असतात ते जडाचा विचार करतायत. जे अधिदैविक ग्रंथ असतात ते चैतन्याचा विचार करतात. आणि जड आणि चैतन्यावर ज्याची सत्ता चालते, ज्याच्यामुळे जड आणि चैतन्य नियंत्रित होतात, सृष्टीचं चक्र चालू राहतं, मानवाला आत्मोन्नतीची दिशा कळते, असे सर्वश्रेष्ठ 3रं शास्त्र जर कोणतं असेल तर ते अर्थात आध्यात्मिक शास्त्र आहे. आणि म्हणून सगळ्यात श्रेष्ठ शास्त्र कोणतं तर ते आध्यात्मिक शास्त्र. जडाची शास्त्र आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये उपयोगी येतात, नाही असं नाही, पण त्याला मर्यादा असतात काही ना काही स्वरूपामध्ये. आधी दैविक जी असतात चैतन्याचा अंशतः विचार करणारी, ती सुद्धा एका मर्यादेपर्यंत उपयोगी पडतात, आत्मोन्नतीचा रस्ता दाखवायला उपयोगी पडतात. पण सर्वार्थानं आत्मोन्नती व्हावी आणि आत्मसाक्षात्कार व्हावा असं जर वाटत असेल तर प्रत्येक मानवाला आध्यात्मिक शास्त्राचीच कास धरावी लागते. आमचे सगळे आचार्य आणि सगळे संत अत्यंत शहाणे होते. त्यांनी जडाचा नाही अभ्यास केला. उपनिषदामध्ये वर्णन असं आलेलं आहे की कोणत्या एकाचा अभ्यास करावा की ज्याच्यामुळे सगळं कळेल. त्याचं उत्तर देऊन ठेवलेलं आहे की परब्रह्माचा अभ्यास करावा म्हणजे सगळं कळेल. म्हणून आमच्या सर्व आचार्यांनी, सर्व संतांनी अभ्यास कशाचा केला
तो केवळ परमार्थाचा केला, अध्यात्माचा केला. आमचे संत मोठे हुशार, आमचे आचार्य मोठे हुशार, आणि या परंपरेमध्ये समर्थांचं नाव अत्यंत आदराने, अत्यंत गौरवाने घ्यावं असं विलक्षण नाव आहे. संत म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर जी प्रतिमा येते ती समर्थांचं नाव घेतल्यावर येत नाही. समर्थ घोडदौड उत्तम करत असत, समर्थ तिरंदाजी उत्तम करत असत, समर्थ गलोल चांगली चालवत असत, समर्थांना संगीत उत्तम येत असे, समर्थ उत्तम वादक होते, समर्थ उत्तम मल्ल होते. एका लंगोटीवर हिवाळे पचवण्याची क्षमता आणि अलौकिक सामर्थ्य त्यांच्यामध्ये होतं. समर्थ इतके झपझप चालत एका दिवसामध्ये 40-50 मैल सहज चालून जाणं त्यांना काहीच वाटत नसे. आणि म्हणूनच इतर सगळ्या संतांची परंपरा आपण आपल्या भूमीतली काढून पाहिली. आपण म्हणतो संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम, पण रामदासांचं नाव आलं की आपण म्हणतो समर्थ. आपण संत नाही म्हणत त्याला, आपण समर्थ रामदास म्हणतो. का बरं म्हणत असू? त्याचं कारणच आहे की समर्थांचा अवघच समर्थ आहे, सगळं विलक्षण आहे. त्यांचं चरित्र, त्यांचं चारित्र्य, त्यांची कामगिरी, त्यांचं धर्मकारण, त्यांचं राजकारण, त्यांचं अर्थकारण, त्यांचं समाजकारण सगळंच समर्थ आहे. आणि म्हणून त्यांच्या नावाला विशेषण आपण कोणतं लावतं तर समर्थ असं लावतं. म्हणून समर्थांचं संत वाङ्मयामधलं, संतांच्या परंपरेमधलं स्थान एकमेवा द्वितीयम असं आहे. या सगळ्या भारतातले संत काढून बघा, प्रत्येक विशेष नामाच्या मागे संत असं आपण लावतो. एकटे समर्थ असे आहेत की ज्यांच्या नावामागे रामदास एकटे असे आहेत की ज्यांच्या नावामागे समर्थ असं बिरुद अत्यंत गौरवानं आपण लावतो. त्यामुळे समर्थांचा दासबोध हा ग्रंथ ही अर्थातच वेगळं सांगण्याची गरजच नाही, अत्यंत समर्थ आहे. जीवनातल्या सगळ्या समस्यांना तोंड देण्याचं सामर्थ्य कशामध्ये असेल तर ते दासबोधामध्ये. जीवनाच्या सगळ्या समस्यांची उकल करण्याचं सामर्थ्य कशामध्ये असेल तर ते दासबोधामध्ये आहे. आपल्याला येणाऱ्या अडचणी त्याचं निराकरण कसं करावं याचं मार्गदर्शन करण्याचं सामर्थ्य कोणामध्ये असेल तर ते दासबोधामध्ये. मानवी जीवनाची 2 अंग आहेत आपल्याला माहिती आहे. त्यातलं एक इहलोकाचं आहे आणि दुसरं परलोकाचं आहे. एक अर्थाचं आहे आणि दुसरं परमार्थाचं आहे. एक पिंडाचं आहे आणि दुसरं ब्रह्मांडाचं आहे. एक जीवात्म्याचं आहे आणि दुसरं परमात्म्याचं आहे. आपण सर्व संत वाङ्मयाचा अभ्यास केला तर आपल्याला असं लक्षात येईल की बहुतेक सर्व संतांनी परमार्थाचा मार्ग दाखवलाय, परलोकाचा मार्ग दाखवलाय, ब्रह्मांडाचा विचार अधिक केलेला आहे, परमात्म्याचा विचार अधिक केलेला आहे. समर्थ त्याला काहीसे अपवाद आहेत. इतर संतांनी राजकारणाकडे फारसं लक्ष दिलेलं नाही, समर्थांनी ते दिलेलं आहे. इतर संतांनी अर्थकारणाकडे फारसं लक्ष दिलेलं नाही, समर्थांनी ते दिलेलं आहे. इतर संतांनी परमार्थाचा विचार केला, नीतीचं अधिष्ठान निर्माण करून, सदाचाराचं अधिष्ठान निर्माण करून समाजकारणाचाही विचार केला. पण आमचे समर्थ असे आहेत की संस्कृतीची सगळी जेवढी अष्टांग आहेत या प्रत्येक अष्टांगावर समर्थांनी प्रकाश टाकलेला आहे. धर्मकारण, राजकारण, समाजकारण, अर्थकारण, वाङ्मय, विज्ञान, कला आणि शिक्षण ही संस्कृतीची अष्टांग. या अष्टांगावर या एकाच महात्म्याने, या एकाच थोर संतांनी प्रकाश टाकलेला आहे. म्हणून समर्थांचा दासबोध हा समर्थ आहे. इहलोक आणि परलोक याचा अलौकिक समन्वय, संगम हा केवळ आपल्याला दासबोधामध्ये पाहायला मिळतो. परमार्थाची वाटचाल करावी या दृष्टीनं सर्व संतांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. पण समर्थांचं मार्गदर्शन काही वेगळं आहे. समर्थ जसा परलोकाचा विचार करतात तसा इहलोकाचा विचार करतात. समर्थ जसा व्यष्टीचा विचार करतात तसा समष्टीचा करतात. जसा पिंडाचा करतात तसा ब्रह्मांडाचाही विचार करतात. आणि म्हणून अगदी साधी गोष्ट आहे की जे शास्त्र अधिभौतिक असतं ते कुणाचा विचार करतं तर व्यष्टीचा विचार करतं. जे अधिदैविक आहे ते समष्टीचा करतं. आणि जे आध्यात्मिक शास्त्र आहे ते परमेष्टीचा विचार करतं. समर्थांचा दासबोध असा आहे की त्याच्यामध्ये व्यष्टी, समष्टी आणि परमेष्टी या सगळ्याची सांगड घातलेली आहे. असं मोठं सामर्थ्य आहे.
म्हणून समर्थांनी दासबोध हा अलौकिक ग्रंथ निर्माण केला. व्यष्टीपासून परमेष्टीपर्यंत सगळंच दिग्दर्शन सामान्यातल्या सामान्यापासून अतिसामान्यपर्यंत विशेष पुरुषाला व्हावं असा अलौकिक ग्रंथ समर्थांनी निर्माण केला. आणि केवळ 8 दिवसामध्ये 7 सहस्रापेक्षा ज्या ग्रंथाच्या ओव्या जास्ती आहेत, व्यष्टीपासून परमेष्टीपर्यंत सगळ्याला गवसणी ज्या ग्रंथांनी घातली, ज्या विचारांनी घातलेली आहे, तो ग्रंथ आपण केवळ 8 दिवसात सार रूपानं स्वीकारायचा असं म्हणतो आहोत. आता ही कामगिरी किती अवघड आहे याचा आपल्याच मनाशी विचार करा. याला आपल्याकडे एक उदाहरण नेहमी देतात. कोणतं उदाहरण आहे की टिटवीनं म्हणे सागर प्राशन करण्यासारखं आहे. नाही जमणार, पण प्रयत्न तरी करायला हरकत नाही. रूपक आहे आपल्याकडे, अतिशय सुंदर रूपक आलेलं आहे. काय झालं म्हणे की एका टिटवीनं सागर किनाऱ्यावर अंडी घातली. एक अंड सागराने आपल्यामध्ये ओढून नेलं. सागर खळाळत आला किनाऱ्यावर, अंड घेऊन गेला. त्यावेळेला त्या टिटवीनं सागराला प्रार्थना केली की माझं अंड परत कर. सागर काही ऐके ना. त्यावेळेला टिटवीने असं ठरवलं की सागर रिकामा करायचा. आता सागर कसा रिकामा होणार? अगदी रिकामा करायचा म्हटला तरी दुसरीकडे निर्माण होईल ना. पण टिटवीची जिद्द अशी होती, टिटवी म्हणाली मी शरणागत होणार नाही, सागराची प्रार्थना करणार नाही. मी काय करीन, मी सगळा समुद्र माझ्या चोचीत जेवढं सामर्थ्य आहे त्या चोचीनं सागर रिकामा करेन. आणि तिने चोचीतून पाणी दुसरीकडे टाकायला प्रारंभ केला. सगळ्यांनी समजावलं, वेडे असं करू नको, याचा काय उपयोग आहे. तरी टिटवीनं आपला हट्ट सोडला नाही. ती चोचीनं आपली टाकतच होती. सागराचं पाणी उचलायचं, वाळवंटात आणून टाकायचं. शेवटी म्हणे भगवंताला इतकी दया आली त्या टिटवीची, कृपा केली भगवंतानी आणि सागराकडून तिचं अंड परत दिलं. रूपक आहे सुंदरपैकी. अर्थ आपल्या लक्षात आला का? पहा, सागर म्हणजे आपला प्रपंच, भवसागर. सागर म्हणजे ज्या प्रपंचामध्ये आपण आत्ता गुरफटलं गेलेलो आहोत तो सागर. त्या सागरामध्ये गंमत अशी होते की आपण जन्म घेऊन आलो. उपनिषदांनी आपल्याला असं सांगितले की गर्भामध्ये जीव ज्या वेळेला असतो त्यावेळेला त्याला सगळं ज्ञान असतं. गंमत आहे पहा. आता शास्त्रज्ञ हळूहळू मान्य करायला लागले. पण जीवाचा जन्म झाला, ते बालक जन्माला आलं की त्याला मागची सगळी विस्मृती होते. त्याला अपवाद एकच, वामदेव ऋषी. त्यांना गर्भामध्येही समस्त ज्ञान होतं आणि जन्माला आल्यानंतर सुद्धा समस्त ज्ञान होतं, असा उल्लेख उपनिषदांनी केलेला आहे. कशी गंमत आहे पहा. मग आता ज्या वेळेला प्रपंचामध्ये जीव जन्माला येतो त्यावेळेला जन्म घेतल्याबरोबर आत्मज्ञानाची त्याला विस्मृती होते. प्रपंच भवसागर रूपी त्या सागरामध्ये त्याचं आत्मज्ञानाचं ते अंड हरवून जातं. आणि मग त्यावेळेला हा जीवात्मा ज्या वेळेला संतांच्या संगतीमध्ये येतो, सत्संगती त्याला लाभते, त्यावेळेला तो काय म्हणतो, अरे आत्मज्ञानाचं माझं हे सगळं सारच हलवून गेलं आज भवसागरामध्ये, प्रपंच सागरामध्ये, ते मला बाहेर काढलं पाहिजे. आणि म्हणून तो प्रयत्न करायला लागतो. त्याची क्षमता फार लहान असते जीवात्म्याची. पण जर परमात्म्याची कृपा लाभली तर ते त्याला आत्मज्ञानही लाभतं आणि भवसागर सुद्धा तो तरून जातो. असे मोठं सुंदर रूपक आहे. म्हणून एका जन्मामध्ये आपल्याला जर हे रहस्य उलगडलं नाही तरी निराश व्हायचं कारण नाही. अनंत जन्मांची ही तपश्चर्या आहे असं गृहीत धरून करत राहायचं. मग 8 दिवसाचं काय सांगायचं? 8 दिवसामध्ये काय काय पाहणार आपण ग्रंथामधलं? पण हा ग्रंथच असा आहे की त्यातलं सार वेचलं तरी आयुष्यभर तो आपल्याला मार्गदर्शन करत राहील. आपण फक्त सावध असलं पाहिजे. समर्थांनी सावधानतेला फार महत्व दिले, दक्षतेला फार महत्व दिलेलं आहे. असं आपण अत्यंत सावध आणि दक्ष असलं पाहिजे. समर्थांनी ग्रंथ निर्माण केले आणि ग्रंथ निर्माण केल्यानंतर ग्रंथ कशाला म्हणायचं त्याचाही खुलासा करून टाकला. जेणे परमार्थ वाढे, अंगी अनुताप चढे, भजन साधन किंवा भजन क्रिया आवडे, या नाव ग्रंथ. काय सुंदर वर्णन करतायत पहा. ज्याच्यामुळे अनुताप होईल आपल्याला की अरे आत्तापर्यंतचं आयुष्य वाया गेलं, केवळ पंचेंद्रियासाठी जगलो, आता आत्मोन्नतीचा प्रयत्न केला पाहिजे, असं जिथे वाटतं ना तिथे खऱ्या अर्थानं अनुतापाचा प्रारंभ असतो. समर्थ सांगतात जेणे परमार्थ वाढे, ज्याच्यामुळे अनुताप होतो, अनुताप झाल्यामुळे परमार्थ वाढतो, भजन क्रिया आवडते,
ईश्वराकडे जावं अशी अत्यंत सात्विक इच्छा हृदयामध्ये आणि बुद्धीमध्ये उदित होते. त्या असं सामर्थ्य ज्याच्या ठाई आहे त्याला ग्रंथ म्हणायचे. असं सामर्थ्य ज्याच्या ठाई आहे आणि मार्गदर्शन करायला जो समर्थ आहे त्याला ग्रंथ असं म्हणायचं. समर्थ म्हणतात, जेणे विषय वासना मोडे, जेणे धारिष्ट्य वाढे त्या नाव ग्रंथ, जेणे परोपकार घडे त्या नाव ग्रंथ. आपलं धैर्य वाढलं, विषय वासना कमी झाल्या, परोपकार करायची आपली बुद्धी आणखीन वर्धिष्णू झाली, ही ज्याच्यामधून होते त्याला ग्रंथ म्हणायचं. काय विलक्षण सांगितले. जेणे होये उपरती, ज्याच्यामुळे आपल्याला उपरती होते, आपले अवगुण आपल्याला टाळता येतात आणि परमार्थाची वाटचाल सुलभ होते, त्याला काय म्हणायचं? त्याला ग्रंथ म्हणायचं. आणि या दासबोधामधली एक एक ओवी जर काढून पाहिली तर त्या कसोटीवर उतरेल अशीच ती ओवी आहे. म्हणून समर्थांचा हा दासबोध ग्रंथ केवळ अलौकिक आहे. परमार्थामधले ग्रंथ असेच असतात. भावार्थ दीपिका अशीच, तुकोबांचा गाथा असाच, एकनाथी भागवत असंच आणि दासबोधी असाच. म्हणून आपल्याकडे संतांची प्रस्थानत्रयी या 4 ग्रंथांनी सांगितली. मानवाला प्रेयसाकडून श्रेयसाकडे नेणारं ते प्रस्थान. ते प्रस्थान कोण असतं आणि कुणाच्या सामर्थ्यामुळे आपल्याला आत्मसात होतं? प्रेयसाकडून श्रेयसाकडे नेणारं ते प्रस्थान. पण ते जाणं आपोआप होत नाही, त्याला माध्यम लागतं आणि ते माध्यम तत्वज्ञानाचं किंवा आत्मज्ञानाचं लागतं. हे आत्मज्ञानाचं माध्यम समर्थांनी आपल्याला प्रदान केलेलं आहे, सर्व संतांनी आपल्याला प्रदान केले. आणि म्हणून उपनिषद, ब्रह्मसूत्र, भगवद्गीता ही वैदिक प्रस्थानत्रयी, रामायण, भागवत आणि महाभारत ही पौराणिक प्रस्थानत्रयी, आणि ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, तुकोबांचा गाथा आणि समर्थांचा दासबोध ही संतांची प्रस्थानत्रयी. जन्माला यावं आणि एवढे 10 ग्रंथ वाचावेत, निदान वाचावेत तरी. आत्मसात होणं फार लांब, पण निदान वाचावेत, सार रूपाने तरी वाचावेत. पण माणसं एवढं सगळं सोडून बाकी सगळं वाचतात. साहित्य संमेलनात एवढे 10 ग्रंथ सोडून बाकी सगळ्याचा उहापोह होतो. काय कौतुक आहे, नवल आहे खरोखर. म्हणजे ज्याच्यावर चर्चा केली पाहिजे, ज्याच्यामुळे मानवाचं अंतःकरण निर्मळ व्हायला पाहिजे, ज्याच्यामुळे तो आत्मोन्नत व्हायला पाहिजे, परस्परातले हेवे दावे संपले पाहिजेत, समाज एक मुठीचा दिसला पाहिजे, ज्याच्यातून राष्ट्र निर्माण व्हायला पाहिजे, असं आम्हाला कोण शिकवतं? केवळ परमार्थाचे ग्रंथ शिकवत असतात. आणि म्हणून दासबोधाचं सामर्थ्य केवळ अलौकिक आहे. समर्थांनी सुंदर मठ निर्माण केला. सुंदर मठ म्हणजे शिवथरची घळ बरं का. समर्थ त्याला सुंदर मठ म्हणत असत. मठ अनेक निर्माण केले, 1100 मठच निर्माण केले संपूर्ण भारतामध्ये. पण समर्थांचा सगळ्यात आवडीचा मठ कोणता? तो सुंदर मठ म्हणजे शिवथरगळ. या शिवथरगळीमध्ये त्यांनी शेंदूर लावलेली गजाननाची मूर्ती निर्माण केली. आणि इतिहासात नोंद अशी आहे की शके 1576 ते 1586 या कालखंडामध्ये समर्थांचं दासबोधाचं लेखन चाललेलं होतं. हे पहिल्या टप्प्यात जेवढं झालं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये भर घातली गेली बरं का. समर्थांनी पहिला एक दासबोध लिहिलाय, त्याला 21 समासी किंवा जुना दासबोध असं म्हणतात. हा दासबोधाचा पहिला अवतार. समर्थ ज्या वेळेला शिवथरगळीमध्ये होते त्यावेळेला त्यांना कल्याण स्वामींसारखे अतिशय निष्ठावंत शिष्य लाभले आणि कल्याण स्वामींनी सगळा दासबोध लिहून घेतला. किती लिहिलेला आहे? पहिले 6 दशक सलग लिहिले गेलेत. 7वा त्याला नंतर जोडला गेला आणि 8वा हा समर्थांनी अगोदरच लिहून ठेवलेला होता. आणि त्याच्यामुळे 1 ते 8 असे सलग 8 दशक हे समर्थांनी निर्माण केले. दासबोधाचे 2 टप्पे पडतात. त्यात 1 ते 8 हा खरा पहिला दासबोध आहे. पुढले 9 ते 20 दशक हे नंतर जोडलेले आहेत. समर्थांनी स्फुटलेखन उदंड केलेलं होतं. आणि तंजावरचे जे मठाधिपती भीमस्वामी, या भीमस्वामींनी आपल्या अन्य गुरुबंधूंच्या मदतीनं या सगळ्या स्फुटलेखनाचं संकलन केलं आणि त्याचं दशकामध्ये त्याची विभागणी केली, समासामध्ये विभागणी केली. आणि शके 1603 मध्ये समर्थांचं महानिर्वाण ज्या शकामध्ये झालं, इसवी सन 1681 मध्ये, त्या वर्षामध्ये मार्गशीर्षाच्या महिन्यात भीमस्वामींनी हा सगळा दासबोध संकलित केला. 9 ते 20 हे दशक एकत्र आणण्याचं श्रेय
समर्थांच्या आज्ञेवरून भीमस्वामींना जातं. पण प्रथम 1 ते 8 असे दासबोधाचे पहिले 8च दशक निर्माण झाले. त्यातला 8वा सुद्धा समर्थांनी अगोदरच लिहून ठेवला होता. आणि आपल्याला नवल वाटेल की 7व्या दशकाच्या शेवटी म्हणजे 10व्या समासामध्ये 42व्या ओवीत समर्थांनी स्पष्टच सांगून ठेवलेलं आहे, सरली काय शब्दांची खटपट आला ग्रंथाचा सेवट. म्हणजे ही शब्दांची खटपट संपली. आत्मानुभव शब्दांनी सांगायचा म्हटला तरी किती सांगता येतो, एका विशिष्ट टप्प्यापर्यंत सांगता येतो, त्याच्या पलीकडे नाही सांगता येत. म्हणून समर्थ म्हणतात सरली शब्दांची खटपट आला ग्रंथाचा सेवट. 7व्या दशकाच्या शेवटी हे समर्थांनी लिहून ठेवले. पण त्याला 8वा ज्ञान दशक मायोद्भव हा अगोदरच लिहून ठेवलेला असल्यामुळे समर्थांनी जोडला. म्हणून 1 ते 8 हा पहिला टप्पा आणि 9 ते 20 हा दुसरा टप्पा. अशा 2 टप्प्यामध्ये या ग्रंथराज दासबोधाचं संकलन झालं. 4,760 इतुकी कलियुगाची रहाटी असा समर्थांचा एक उल्लेख आहे. आता 4,000 म्हणजे 4,760 म्हणजे 4,760 कलियुगाची वर्ष म्हटली आहेत. कलियुग किती वर्षांचं आहे? 4,32,000 वर्षांचं आहे. त्यातली 4,760 वर्ष होऊन गेली असं समर्थ सांगतात. आपल्या लक्षात येते का पहा. यावरून आपल्याला भगवान श्रीकृष्णांचा आणि प्रभू रामचंद्रांचा काळ बरोबर ठरवता येतो. समर्थांचा काळ ध्यानात घ्या. आपल्याकडे इतिहास नाही म्हणतात, पण इतिहासातल्या अशा अनेक नोंदी जो सूक्ष्मपणे वाचतो त्याच्या बरोबर लक्षात येतात. 4,760 कलियुगाचं 4,760 वर्ष म्हणजे शके 1581 म्हणजेच इसवी सन 1659. त्या वर्षात समर्थांनी हा उल्लेख केलाय, कारण त्यावेळेला समर्थ विशेष आनंदून गेलेले होते. का ज्यांचा इतिहासाचा अभ्यास आहे त्यांच्या लक्षात आलं असेल 1659 साली अफजल खानाचं पारिपत्य शिवाजी महाराजांनी केलं. काय विलक्षण अनुबंध आहेत पहा एक एक इतिहासामध्ये. शके 1581 म्हणजे इसवी सन 1659. म्हणून समर्थांना विशेष आनंद झाला आणि समर्थांनी या दासबोध ग्रंथाची रचना आणि जलद केलेली आहे. आणि कल्याण स्वामींनी ते लिहून घेतलं. समर्थांनी माणसं सुद्धा काय जोडली, काय एक एक शिष्य असा आहे की समर्थांचा जणू बहिष्कर प्राण. फार थोड्या संघटनांना भाग्य असं लाभतं की जिथे अशी निष्ठावंत माणसं असतात. नाहीतर संघटनेमधल्या बऱ्याच लोकांना संशय जास्ती असतो. हे घडेल का, हे होईल का, इथूनच सुरुवात करतात. पण समर्थांचं भाग्य असं, समर्थांची उंची अशी की त्यांना असे शिष्य प्राप्त झाले, प्रशिष्य प्राप्त झाले की त्यांच्या वचनावर संपूर्ण विश्वास, जीव झोकून दिला, प्राण झोकून दिले, ओवाळून टाकले समर्थांच्यावरून प्राण. समर्थांनी शब्द टाकला तर आपल्या प्राणांनी जीवानी त्यांनी झेलला आणि समर्थांचं कौतुक पूर्ण केलं. म्हणून समर्थांना ज्यावेळेला कल्याण स्वामी लाभले त्या कल्याण स्वामींनी भरा सगळा दासबोध लिहून घेतला. 2च उदाहरणं सापडतात लक्षात येतात. ती एक महाभारताचं उदाहरण आणि दुसरं दासबोधाचं. इतक्या जलद लिहून घेणारे 2च, एक श्री गणेश, दुसरे कल्याण स्वामी. तुलना करतोय समजू नका. पण समर्थांच्या दासबोधामध्ये सुद्धा काही कूट रचना आलेलीच आहे. तशी कल्याण स्वामींना सुद्धा विचार करून लिहावी लागली असणार. समर्थांनी असं कौतुक केलं आणि दासबोधासारखा अलौकिक ग्रंथ निर्माण केला. त्याच्या हस्तलिखित प्रती सर्व संपूर्ण मठांमध्ये आ सेतू हिमाचल निर्माण झाल्या. एक प्रत झाली, पहिल्यावरून दुसरी, दुसऱ्यावरून तिसरी, असं करता करता संपूर्ण भारतामध्ये दासबोध ग्रंथ वाचनाला प्रारंभ झाला. आणि या ग्रंथाचं वैशिष्ट्य, वेगळेपण शिष्यांच्या प्रशिष्यांच्या जसजसा अभ्यास घडत गेला तसतसं लक्षात येलं. कारण समर्थांनी स्वतः दासबोध संपवताना 20व्या दशकामध्ये शेवटी सांगितलेलं आहे. किती 20 दशक आणि 200 समास. ते सावकाश ज्या वेळेला साधक वाचत जातो त्यावेळेला त्याचा आत्मप्रत्यय त्याला हळूहळू येत जातो असं वर्णन समर्थांनी केलेलं आहे. परमार्थाचा कोणताही ग्रंथ एकदम पचत नाही, आपल्याला माहिती आहे. तत्वज्ञान पचायला जडच असतं. आपण जे पदार्थ साररूपाने खातो ते पचायला जडच असतात. तूप पचायला जडच असतं, बासुंदी पचायला जडच असते, कारण ती साररूपाने आलेली असते. म्हणून
ती मर्यादितच सेवन करावी लागते. तूप अन्न शुद्धी पुरतच घ्यावं लागतं, आपल्याला माहिती आहे. तेवढंच, जास्ती घ्यायचं नसतं. म्हणून दैनंदिन जीवन जगत असताना, प्रपंच करत असताना हे सारं रूप हळूहळू उचलत जायचं आणि हळूहळू पचवत न्यायचं असतं. एका दिवसामध्ये ते पचत नाही, एका जन्मामध्ये ते आत्मसात होत नाही. पूर्व पुण्यही असली म्हणजे हळूहळू घडत येतं आणि सार रूपानं, संकलित रूपानं आपल्याला ते कळत जातं. असा त्याचा भावार्थ आहे. समर्थांचा हा ग्रंथच अलौकिक आहे. बाकी सगळे ग्रंथ आणि समर्थांचा ग्रंथ याच्यामध्ये साम्य भेद स्थळ काढली. साम्य कोणतं आहे? हा अध्यात्माचा ग्रंथ आहे आणि परमार्थाचा ग्रंथ आहे, बरोबर. भेदस्थळ कोणती आहेत? मांडणी अत्यंत भिन्न आहे. डेसिमल पद्धतीची मांडणी केली, चटकन कळेल म्हणून सांगितलं. 10-10चं गणित मांडलेलं आहे सगळीकडे, चटकन लक्षात यावं असं. असा ग्रंथ कोणी मांडलेला नाही, तो समर्थांनी मांडले. नवविधा भक्तीचं जितकं सुंदर सुगड निरूपण समर्थांनी दासबोधामध्ये केलेलं आहे तेवढं अन्य कुणीही केलेलं नाही. समर्थांनी पिंड ब्रह्मांडाचा जेवढा विचार केला तेवढा अन्य कुणी केलेला नाही. समर्थांनी प्रपंच विज्ञान जेवढं मांडलं तेवढं अन्य कुणीही मांडलेलं नाही. राजकारणाचं जेवढं सखोल चिंतन समर्थांनी केलं दुसऱ्या कुणीही केलं नाही. समाजकारण अर्थकारणाचं जेवढं चिंतन समर्थांनी केलं तेवढं अन्य कुणी केलेलं नाही. समर्थांनी निस्पृहासाठी जेवढी शिकवण दिली अन्य कुणीही सांगितली नाही. यत्नाला ईश्वर मानून प्रयत्नांची शिकवण समर्थांनी समाजाला जेवढी दिली तेवढी अन्य कोणत्याही संतांनी किंवा आचार्यांनी आपल्याला दिलेली नाही. म्हणून संतांच्या दासबोधात, समर्थांच्या दासबोधामध्ये जे मांडलेलं आहे, जो विचार केलाय, जे चिंतन केलेलं आहे ते अन्य संतांनी जे जे ग्रंथ मांडले त्याच्यापेक्षा थोडंसं वेगळं आहे, समजावून घेण्यासारखं आहे. इतर सर्व ग्रंथांचा प्रारंभ हा ईश्वराला वंदन करून होतो. समर्थांचा दासबोध हा वेगळाच आहे. त्यांनी गणेशाला वंदन केले पण ते प्रारंभी नाही आहे केलेलं, कारण हा संवाद रूप ग्रंथ आहे. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. गीतेचा आदेश समर्थांनी तंतोतंत पाळलेला आहे. ते ज्ञान तू कसं जाणून घे, गीता सांगते. प्रणिपातेन, पहिल्यांदा नमस्कार कर सद्गुरूला. प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, सेवा करून सद्गुरूची, आणि नंतर संवाद रूपाने ते ज्ञान ग्रहण कर, असं भगवद्गीता सांगते. संपूर्ण दासबोध हा गुरु शिष्य संवाद आहे. खरं तर गुरु शिष्य म्हणायला नको, सद्गुरु सच्शिष्य संवाद म्हणा, ते शब्द अधिक योग्य आहेत. कारण गुरु शिष्य गल्लीबोळात मिळतात, सद्गुरु सच्शिष्यांची एखादी जोडी आपल्याला इतिहासामध्ये पाहायला मिळते की ज्यांचं कर्तृत्व अलौकिक असतं. समर्थांचं कर्तृत्व असं अलौकिक आहे. लौकिकाच्या कोणत्याही फुटपट्टीनं अलौकिक मोजता येत नाही. समर्थांचं कर्तृत्व या दर्जाचं आहे. ज्या ग्रंथाला सागराची खोली आहे, हिमालयाची उंची आहे, आकाशाची व्याप्ती आहे, असा मोठा विलक्षण सुंदर हा ग्रंथ आहे. आणि म्हणून प्रारंभीच आपल्याला ही विनंती आहे की आपण एकाग्र व्हा, सावधान व्हा आणि एक एक अमृत शब्द आपल्या चित्तामध्ये, बुद्धीमध्ये धारण करा. हा गुरु शिष्यांचा संवाद आहे. म्हणून पहिल्यांदाच शिष्यानीच प्रश्न विचारला, तुम्ही आम्हाला परमार्थाचं ज्ञान देणार म्हणता, पण कशासाठी? श्रोते पुसती कोण ग्रंथ, काय बोलिले जी येथ, श्रवण केली याने प्राप्त काय आहे. समर्थांना बरोबर कळलेलं होतं मानसशास्त्र. मधाचं बोट कुठेतरी लावल्याशिवाय स्तोत्र म्हटली जात नाहीत, आपल्याला माहिती आहे. धनधान्य पशु वृद्धी पुत्र पौत्र समस्त ही, असं म्हटल्यानंतर मनुष्य म्हणतो हा ठीक आहे, आता आपल्याला प्रयत्न करायला हरकत नाही, वाचायला हरकत नाही, कारण त्यातून एवढ्याचा लाभ होणार आहे. हे मानवाचं मन समर्थांना बरोबर कळलेलं होतं. आणि म्हणून पहिलाच प्रश्न श्रोत्याचा त्यांनी ग्रंथारंभी टाकलेला आहे. श्रोते विचारतात की हा कोण ग्रंथ, नाव काय याचं, याच्यामध्ये काय सांगितले, काय बोलिले जी येथ, पर काय सांगितले एवढ्यावर भागत नाही. श्रवण केली आणि प्राप्त काय आहे. आम्ही कशासाठी श्रवण करायचं? कारण आपल्याला समाजामध्ये अनंत मंडळी अशी म्हणतात की काय अर्थ आहे त्याच्यामध्ये, कशाला परमार्थ करायचा, कशाला ग्रंथ वाचायचे. ज्यांची तृप्ती पंचेंद्रियापुरती मर्यादित असते त्यांच्यासाठी असे ग्रंथ नाहीतच. एखादा दारुडा सुद्धा ब्रह्मानंदामध्ये गटारीच्या कडेला लोळत असतो. त्याच्या दृष्टीने आनंदाचा विषय म्हणजे देशी किंवा परदेशी दारू पिणं. याच्या पलीकडे काही आनंद असतो हे त्याला कळतच नसतं. परमार्थाचे ग्रंथ असे असतात की ज्याला त्रिविध तापाचे चटके बसतात,
ज्याला आत्मोन्नत व्हावंसं वाटतं आणि ज्याच्या चित्तामध्ये उर्मी जागते की अरे परमेश्वरा मला दर्शन दे, ज्याचा जीव कळवळून जातो, अशा मुमुक्षूसाठी परमार्थाचे ग्रंथ असतात. आणि म्हणून जे मुमुक्षू शिष्य आहेत त्यांनी हा प्रश्न विचारलाय, श्रोते पुसती कोण ग्रंथ, काय बोलिले जी येथ, श्रवण केली याने प्राप्त काय आहे. हे ऐकल्यानंतर काय घडेल या सगळ्याचं उत्तर देतात, ग्रंथानाम दासबोध. कुठला ग्रंथ म्हणालात ना, तर या ग्रंथाचं नाव दासबोध आहे. गुरु शिष्यांचा संवाद, बोलिला येथ विशद, येथ बोलिला विशद भक्ती मार्ग. हा गुरु शिष्यांचा संवाद असलेला दासबोध ग्रंथ. आणि इथे काय सांगितलंय तर भक्ती मार्ग विशद केलेला आहे. अनेक जणांनी वाचल्यानंतर ब्रह्मानंद होतो. ज्यांना गवणी भक्तीच म्हणजेच सगळं काही वाटतं त्यांना असा आनंद होतो, म्हणजे भक्ती ही बहुधा ज्ञानापेक्षा श्रेष्ठ आहे असं त्यांना वाटायला लागतं. आणि ते म्हणतात वा वा, आता ग्रंथ वाचायला प्रवृत्त व्हावं. म्हणूनच समर्थांनी कौतुक केलेलं असावं. इथे सांगितलेली भक्ती ज्ञानोत्तर भक्ती आहे, साधी भक्ती नाही. हे ध्यानामध्ये घ्या. देवाचं पूजन केलं आणि लक्ष बाहेरच्या दारावर असलं अशी भक्ती समर्थांना सांगायची नाहीये. हातामध्ये जपाची माळ आहे आणि लक्ष सून काय करते तिकडे आहे, अशी भक्ती नाहीये. ही भक्ती ज्ञानोत्तर भक्ती आहे. ज्या भक्तीचा गौरव आपण आपल्या हृदयामध्ये जागवावा, आत्मोन्नत होताना ज्ञानाचा स्पर्श त्या भक्तीला व्हावा आणि जिथे परमेश्वराचं साक्षात आपल्याला दर्शन घडावं, असा हा भक्ती मार्ग आहे. म्हणून भक्ती मार्ग विशेष तेणे पाविजे जगदीश, असं अन्यत्रही समर्थ रामदासांनी म्हणून ठेवलेलं आहे. नवविधा भक्ती आणि ज्ञान, बोलिले वैराग्याचे लक्षण. वैराग्याचं लक्षण सांगितलं, नवविधा भक्ती सांगितली. जोपर्यंत मनुष्य वीतरागी होत नाही तोपर्यंत आत्मोन्नत होत नाही. मग प्रश्न असा निर्माण होईल, एवढी सृष्टी निर्माण केली, त्यात अनंत विषय ईश्वराने निर्माण केले, त्याचा उपभोग घ्यायचा की नाही? घ्यायचा. पण विषयाकडून शेवटी वैराग्याकडेच जायचं असतं. यालाच अर्थाकडून परमार्थाकडे जाणं म्हणतात. काही जणांचं असं कधी जाणं होतच नाही. असं जर होत नसेल तर आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी गडबड आहे असं गृहीत धरा. विषयाकडून शेवटी आपल्याला वैराग्याकडे जावंच लागतं. जो मनुष्य विरागी झाला नाही, वीतरागी झाला नाही, म्हणजे ज्याचे रागद्वेष गेले नाहीत. राग म्हणजे अनुराग बरं का. राग हे अर्थ प्रीती या अर्थाने वापरलेला आहे. रागही गेला आणि द्वेषही गेला, म्हणजे अनुराग म्हणजे त्याची आसक्तीही गेली मनामधली आणि त्याच्याबद्दलचा द्वेषही गेला. असा जो मनुष्य आहे तो खरा वीतरागी. म्हणून इथं नवविधा भक्ती तर सांगितलीच आहे, वैराग्याचं लक्षण सुद्धा सांगितले. पण प्रधान काय, बहुधा अध्यात्म निरोपण निरोपिले. अध्यात्माचं निरूपण प्राधान्याने या ग्रंथात केलेलं आहे असं समर्थ सांगतात. आणि म्हणून लक्षात घ्या की समर्थांनी जी सांगितलेली भक्ती आहे ती शेवटी आत्मनिवेदनाकडे नेणारी आहे, गवणीकडून पराकडे नेणारी आहे. ती सामान्य भक्तीची नव्हेच. म्हणून समर्थ सांगतात, भक्तीचे न योगे देव, निश्चये पावती मानव, ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी. तुम्ही अशा ज्ञानोत्तर भक्तीची कास धरलीत तर तुम्ही आत्मोन्नत तर व्हालच, पण आणखीन काय काय घडेल, ईश्वराचा तुम्हाला लाभ होईल, मानवाला देव पावेल, ईश्वराचा साक्षात्कार होईल, पिंडी तेज ब्रह्मांडी उलगडेल, जन्म मृत्यूचं सुख दुःखाचं सगळं चक्र सुटून जाईल आणि मनुष्य कृतार्थ होईल. तो शुद्ध जीवात्मा शुद्ध परमात्म्यामध्ये मिसळून जाईल. आणि म्हणून जीव म्हणजे काय, जगत म्हणजे काय, जगदीश म्हणजे काय, परमार्थ म्हणजे काय, आत्मोन्नत होणं म्हणजे काय, आत्मानुभव म्हणजे काय, संशय टाकायचा कसा, या सगळ्याबद्दलचा निश्चय या ग्रंथामध्ये बोललेला आहे असं समर्थ आम्हाला आग्रहाने सांगतात. आता हे ज्या वेळेला समर्थ सांगतात त्यावेळेला समर्थ आम्हाला असं म्हणतायत की हा ग्रंथ निर्माण करण्याची प्रेरणा कोणती ती समर्थांनी सांगितली आहे. नाना ग्रंथांच्या संमती, उपनिषदे, वेदांत, श्रुती, हेच आणि मुख्य आत्मप्रचिती. काय काय आहे याच्यामध्ये? वेदही आहेत, याच्यामध्ये उपनिषदही आहेत, श्रुती सगळी याच्यामध्ये आलेली आहे. पण याच्या जोडीला नाना ग्रंथांची संमती घेतलेली आहे. ग्रंथराज दासबोध आपोआप निर्माण झालेला नाही. इथे दासबोधाचं वैशिष्ट्य लक्षात येतं की बाकी बहुतेक सगळे सलग लिहिलेले ग्रंथ हे कशावरचे तरी टीका भाष्य असतात, कशावरची तरी टीका असते, कशावरचं तरी भाष्य असतं. समर्थांची कशावरची टीका नाही. समर्थांचा ग्रंथ जो प्रगट झाला तो आत्मप्रचितीतून प्रगट झालेला आहे.
आत्मानुभवातून प्रगट झालेला आहे. आणि म्हणून समर्थ सांगतात, नाना ग्रंथांची जरी मी संमती घेतली असली आणि मुख्य तिथे काय आत्मप्रचिती आहे. जोपर्यंत अनुभव नाही तोपर्यंत ज्ञान नाही, जोपर्यंत ज्ञान नाही तोपर्यंत असा आचार नाही. म्हणून लहान मुलाला सगळ्या गोष्टी समजावून सांगाव्या लागतात, मग त्याला त्या हळूहळू कळत जातात आणि कळल्यानंतर त्याच्या हातून आचार घडतो. परमार्थामध्ये बहुतेक माणसं ही बालकासारखी असतात. म्हणून समर्थ असं म्हणतात की हळूहळू बालकाला जसं शिकवतो तसंच शिकवत न्यायचं आणि त्याला उन्नत करायचं, हे समर्थांचं सांगणं आहे. आता नाना ग्रंथांची संमती कुठली घेतली हे समर्थांनी पहिल्या समासात सुंदर सांगितलेलं आहे. काय काय सांगितलं? समर्थ सांगतात, शिवगीता, रामगीता, गुरुगीता, गर्भगीता, उत्तर गीता, अवधूत गीता, वेद आणि वेदांत, नाना प्रकारच्या गीता सांगितलेल्या आहेत. त्याच्याही पुढे सांगितले आहेत भगवद्गीता, ब्रह्मगीता, हंसगीता, पांडवगीता, गणेश गीता, यमगीता, उपनिषदे, भागवत. या 2 ओव्यांमध्ये आपण कोणत्या ग्रंथांचा अभ्यास केला की ज्यांच्या सार रूपानं आपल्या चित्तामध्ये अमृतमय आत्मानुभव जागला आणि त्या आत्मानुभवाला आपण शब्दरूप देते झालो, ते समर्थ इथे सांगतायत. आपल्याला माहिती आहे का, या सगळ्या गीता नानाविध ग्रंथामध्ये विखुरल्या गेलेल्या आहेत. एकट्या महाभारतामध्येच आपल्याला 5-6 गीता सहज सापडतात. भगवद्गीता ही महाभारतामध्ये आली. भीष्म पर्वामध्ये आपल्याला माहिती आहे 25 पासून 42व्या अध्यायापर्यंत भगवद्गीता आलेली आहे भीष्म पर्वामध्ये. आणि पुढे अनुशासन पर्व जर आपण काढून पाहिलं तर त्याच्यामध्ये विचरणू गीता आलेली आहे, त्याच्यामध्ये पराशर गीता आलेली आहे, त्याच्यामध्ये वृत्र गीता आलेली आहे, त्याच्यामध्ये हंस गीता आलेली आहे. हंस गीता महाभारतामध्ये आलेली आहे आणि भागवतामध्ये आलेली आहे, असं कौतुक आहे. कपिल गीता ही भागवतामध्ये आलेली आहे, अवधूत गीता भागवतामध्ये आलेली आहे. नानाविध प्रकारच्या जे गीता आहेत, रामगीता ही अध्यात्म रामायणामध्ये आलेली आहे. 5व्या स्कंदामध्ये आपल्याला माहिती आहे की जिथे प्रत्यक्ष पार्वती आणि शंकर यांचा संवाद आहे तिथे रामानी लक्ष्मणाला जो उपदेश केलेला आहे तो रामगीतेमध्ये सांगितलेला आहे. अध्यात्म रामायणामध्ये व्यासानी तो ग्रथित केलेला आहे. या सर्व गीता आम्हाला काय सांगतात? ज्यांचा अभ्यास समर्थांनी केला त्या गीता आम्हाला काय सांगतात? आम्हाला प्राधान्यानं त्या परमार्थ शिकवतात. परमार्थ शिकवतात याचा अर्थ काय? परम अर्थ जीवनाचा जो आहे तो उलगडून दाखवतात. मी कोण आहे याचा उलगडा आम्हाला करून देतात. मी म्हणजे देह आहे का? मी मन आहे का? मी म्हणजे बुद्धी आहे का? मी म्हणजे अंतःकरण चतुष्टय आहे का? मी म्हणजे नवद्वार आहे का? मी जी 24 तत्व आम्हाला प्रकृती पुरुष द्वंद्वाच्या रूपानं सांख्य तत्वज्ञानाने सांगितली ती म्हणजे मी आहे का? मी कोण आहे हा जोपर्यंत मानवाचा शोध चाललेला असतो तोपर्यंत तो परमार्थाच्या मार्गाने हळूहळू उन्नत होत असतो. या उन्नतीकडे त्याला नेणारे जे ग्रंथ आहेत हे सगळे वेगवेगळ्या स्वरूपाच्या गीता आहेत. या सर्व गीतांमधून गीता आणि गीता या गीतांमधून आपल्याला सर्व मार्ग एकाच चित्तत्वाकडे जाणारे आहेत हे आपल्याला उलगडून दाखवलेलं आहे. आणि म्हणून समर्थांनी या सर्व गीतांचा अभ्यास केलाय. प्रत्येक गीतेवर एक सत्र करावं असं सामर्थ्य आहे. आता याच्यामध्ये काही गीतांचा उल्लेख आलेला नाहीये. उदाहरणार्थ अष्टावक्र गीता याच्यामध्ये आलेली नाहीये. पण अष्टावक्र गीता ही समर्थांनी वाचलेली असली पाहिजे. नाना ग्रंथांची संमती ज्या वेळेला समर्थ घेतात त्यावेळेला सार रूपाने लिहिताना सगळं लिहिलं पाहिजे असं नाही. वेद आणि वेदांत, उपनिषदे आणि भागवत म्हटलेलं आहे. अर्थ काय झाला? वेदाचं सगळं म्हणजे वैदिक वाङ्मय तर समर्थांनी पचवलेलं होतंच, पण शिवाय वेदांत वाचलेला होता. आता वरच्या ओवीमध्ये म्हणतात वेदांत आणि खाली म्हणतात उपनिषद, म्हणजे गोंधळच व्हायचा. कारण वेदांत म्हणजेच उपनिषद, उपनिषद म्हणजेच वेदांत. मग आपल्याला वाटेल 2 वेळेला का बरं उल्लेख केला? अशी आवृत्ती पुनरावृत्ती समर्थांनी का केली? समर्थ काय प्राध्यापक होते काय? विसरून जायला मागच्या ओवीमध्ये काय लिहिले, का लिहिलं आपल्याला मुद्दाम सांग. समर्थांनी सांगितलं त्याचा भावार्थ अतिशय सुंदर आहे. वर म्हणालेत वेद वेदांत आणि खाली सांगितलेलं आहे उपनिषदे आणि भागवत. का बरं सांगितलं असं? भावार्थ असा की उपनिषद म्हणजे जी प्रधान दशोपनिषद आहेत त्याचा तर मी अभ्यास केलेला आहेच. वेदांत याचा अर्थ अद्वैत तत्वज्ञान ज्याच्यामध्ये सगळं एकत्र ग्रथित केले ते शारीर भाष्य मी वाचलेलं आहे.
शंकराचार्यांचं भाष्य मी वाचलेलं आहे असं समर्थ सांगतात. कारण शंकराचार्यांचा मायावाद दासबोधामध्ये जसाच्या तसा जवळजवळ स्वीकारलेला आहे. जे शंकराचार्यांनी मांडले, विवर्तवाद जो मांडला शंकराचार्यांनी, तो सगळा जसाच्या तसा मायावाद स्वरूपामध्ये स्वतः समर्थांनी स्वीकारलेला आहे. आणि त्याच्यामुळे वर वेद आणि वेदांत जिथे म्हटलेला आहे, तो वेदांत म्हणजे शंकराचार्यांचं अद्वैत तत्वज्ञान, आणि खाली उपनिषद म्हणजे 10 प्रधान उपनिषद, वस्तुतः जवळजवळ 250 उपनिषद आहेत, ही सगळी समर्थांनी पचवलेली असली पाहिजे. आता एवढ्या सगळ्या ग्रंथांना पचवून समर्थ म्हणतायत मी दासबोध ग्रंथ निर्माण केलेला आहे. हा पहा तर खरा. पण काही माणसं अशी असतात समाजामध्ये, त्यात काय आहे, कशाला, आम्ही तर सगळ्यात शहाणे आहोत असं काही जणांना वाटतं, विशेषतः साहित्यिकांना फार वाटतं. म्हणून समर्थांनी त्यांना एक टोला देऊन ठेवलाय, छान सुरेख दिलेला आहे. पूर्ण ग्रंथ पाहिल्या विण उगाच ठेवी जो दूषण, तो दुरात्मा दुराभिमान मत्सरे करी. पूर्ण ग्रंथ पाहिल्याशिवाय जो त्या ग्रंथाला दूषण देतो, या ग्रंथामध्ये काय वाचायचंय असं म्हणतो, ग्रंथ नीट अवलोकन न करता, तो कोण असतो, तो दुरात्मा असतो, तो जीवात्मा शुद्ध नव्हे. समर्थ म्हणतात त्याच्या मनामध्ये मत्सर असतो. म्हणजे समर्थांना त्याही कालखंडात अनुभव आलेला होता की काय कोण असतो. म्हणजे दासबोधालाही नावं ठेवणारी माणसं होती की काय कोणास ठाऊक त्या कालखंडामध्ये, की आहे त्यात काय बघायचंय, परमार्थ सांगितले नाही, उगाच इहलोकाचं निरूपण लावले समर्थांनी असं म्हणणारी माणसं होती की काय कोणास ठाऊक. म्हणून पूर्ण ग्रंथ पाहिल्या विण उगाच ठेवी जो दूषण, जो नावं ठेवतो परमार्थाच्या ग्रंथाला, तो कसा असतो, दुरात्मा दुराभिमान असतो, तो मत्सर असतो, त्याच्या पोटामध्ये द्वेष असतो असं समर्थ सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतायत अरे या ग्रंथाचं सामर्थ्य अलौकिक आहे, आणि म्हणून काय करा, या ग्रंथाची कास धरा आणि पुढे जा. का? कारण या ग्रंथाची फलश्रुती त्यांनी पहिल्या समासात सांगितली, असं कोणी सांगत नाही. ग्रंथ सांगून झाला की फलश्रुतीकडे येतात. पण इथे समर्थांनी कौतुक असं केलेलं आहे, अगोदरच सांगून टाकलेलं आहे. आता श्रवण केली याचे फळ, क्रिया पालटे तत्काळ. मग आपली क्रिया का तत्काळ पालटत नाही? आम्ही सद्गुरूकडे जातो, आम्ही संघटनेमध्ये जातो, पण आमचे संशय कधी मोडतच नाहीत. याचं कारण असं की आम्ही 100% श्रवण करत नाही. 100% आमचं चित्त आणि मन आणि बुद्धी त्या श्रवणाशी केंद्रित झालेली नसते, एकाग्र झालेली नसते. म्हणून आपल्याला जेवढं फळ मिळायला पाहिजे तेवढं मिळत नाही. जेवढे टक्के तुम्ही ऐकलत तेवढ्या टक्क्यांचं फळ मिळणार, जास्ती अपेक्षाच करू नका. आता श्रवण केली याचे फळ, क्रिया पालटे तात्काळ. श्रवण करायला तेवढा श्रद्धाभाव चित्तामध्ये पाहिजे आणि सांगणाराही तितका समर्थ पाहिजे. दोन्ही गोष्टी आहेत बरं का. इथे समर्थच सांगतायत, समर्थच आहेत ना, त्याच्यामुळे समर्थांचं सांगणं समर्थ असेल हे काय वेगळं आहे का? नाहीतर त्या कीर्तनकाराची कथा सांगतात ना नेहमी, की कीर्तन त्याचं सुरू झालं की काही माणसं म्हणे लवंडत असत, झोप आल्यावर काय करणार बिचारी, तरी बरं इथे खुर्च्या आहेत. त्या कीर्तनकाराचं कीर्तन ऐकताना काही मंडळी झोपायची, काही मंडळी जांभया द्यायला लागायची, आणि थोड्या वेळानं हळूहळू मंदिर रिकामं व्हायचं, सभागृह सगळं. एक निष्ठावंत ऐकत बसलेला असायचं. शेवटी कीर्तनकाराला इतका आनंद झाला, आहे एक तरी चांगला श्रोता आहे. आणि शेवटी त्यांनी काय म्हटलं, वा रे वा बाबा, तू खरा एकटा श्रवण करणारा, मला अगदी आवडलं. बाकीची मंडळी ही श्रवण मार्गाची नव्हेतच, तू एकटाच खरा श्रवण मार्गाचा आहेस. कीर्तन सुरू केलं, संपवलं तरी तू अगदी आनंदाने बसलेला असतोस. त्यामुळे तो म्हटला, बाबा तुमचं काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. कीर्तनकार म्हटले, काय गैरसमज? तो म्हटला, बाबा तुम्ही ज्या वस्त्रावर उभा राहून, सतरंजीवर उभा राहून कीर्तन करता ती माझी आहे. आता तुमचं कीर्तन संपल्याशिवाय मला काही ती घरी नेता येत नाही. त्याच्यामुळे शेवटी तुमचं कीर्तन संपलं आणि आरतीला झांजा जोरात वाजायला लागल्या की मला आपोआप जाग येते, आता सतरंजी घरी घेऊन जायचा समय प्राप्त झाला. असं श्रवण मला सांगा, असा कीर्तनकार, असा प्रवचनकार असेल तर सांगणार काय आणि श्रवण तरी काय होणार? इथे प्रत्यक्ष समर्थ सांगतायत, म्हणून त्यांचं सांगणं अलौकिक आहे, अलौकिक सामर्थ्य. आता श्रवण केली याचे फळ, क्रिया पालटे तात्काळ. तुटे संशयाचे मुळे एक सरा.
आपण आत्मनिरीक्षण करून बघा. मनुष्य वृद्ध झाला तरी शेवटपर्यंत त्याच्या मनातले संशय जात नाहीत. पण ज्याला आत्मज्ञान झालं त्याचे संशय फिटले सगळे. त्याला मग पुन्हा असं वाटत नाही की ललित वाङ्मय श्रेष्ठ की परमार्थाचं वाङ्मय श्रेष्ठ, असा संशय त्याच्या चित्तात कधी राहत नाही. पण आपण जगामध्ये माणसं पाहिलीत तर आपल्या लक्षात येईल अनेक गोष्टींविषयीचे संदेह त्यांच्या चित्तात असतात, खूप असतात. ते वृद्ध झाला, देह पडताना सुद्धा माझ्या मुलांनी काय केलं असेल, माझी पत्नी नंतर कशी वागेल, अनंत संशय मनामध्ये घेऊन तो मृत्यू पावतो. मनुष्य संदेह शेवटपर्यंत जात नाहीत. कसं आहे पहा. पण समर्थ तर इथे असं म्हणताय, तुठे संशयाचे मूळ एक सरा. एकदम तुमचा संशय मूलतः त्याचं खंडन होऊन जाईल आणि तुम्हाला श्रवण केल्यामुळे भगवत भक्तीचं वर्म उलगडेल. पुढे समर्थांनी फार छान लिहिलेलं आहे. ते म्हणतात, नासे अज्ञान दुःख भ्रांती. काय काय शब्द योजना आहे. एक एक शब्द त्यातला इतका मोलाचा आहे, कारण या तिन्हीनेच प्रत्येक मनुष्य ग्रासलेला असतो. अज्ञान, दुःख आणि भ्रांती. दुःख नाही असा मनुष्य नाही. मी सर्वज्ञ आहे असं जर कोण म्हणत असेल तर तो खराच अज्ञ असतो. आपल्याला माहिती आहे सर्वज्ञ कोणी होणार नाही, शक्य नाही. ज्याला आत्मज्ञान झालं तोच सर्वज्ञ. पण आता काय गल्ली बोळात गुरु झालेले आहेत, कोणीही म्हणतात आम्ही सर्वज्ञ आहोत. ही जन्मजन्मांतरीची तपश्चर्या. त्याच्यामुळे अज्ञान आहे, दुःख आहे. आणि अज्ञान कशातून निर्माण होतं, ते भ्रांतीतून निर्माण होतं. जे सत्य नाही त्याला सत्य मानणं आणि जे असत्य आहे त्याच्यावर सत्याचा आरोप करणं आणि असत्याला सत्य मानणं म्हणजे भ्रांती. तेव्हा ही भ्रांती उराशी कवटाळून मनुष्य एकेका दिवसांनी अज्ञानीच होत जात असतो. तो होऊ नये म्हणून समर्थ सांगतात, नासे अज्ञान दुःख भ्रांती, शीघ्रची येते ज्ञानप्राप्ती. इथे ज्ञान तुम्हाला प्राप्त व्हायलाच पाहिजे असं सामर्थ्य या ग्रंथामध्ये आहे. अज्ञान टाकायचं असेल तर परमार्थाच्या ग्रंथाचीच कास धरली पाहिजे. दुःख आपल्या प्रारब्धाने आपल्याला प्राप्त होतात, आपल्या क्रियमाण कर्मांनी प्राप्त होतात आणि ती भोगल्याशिवाय सुटका नसते. पण हे दुःख सोसायचं सामर्थ्य आम्हाला कोण जर देत असेल तर परमार्थाचे ग्रंथ देत असतात. म्हणून समर्थ सांगतात की अरे काय करा तुम्ही, हा ग्रंथ वाचा, या ग्रंथाचं श्रवण करा. आणि पुढे मग समर्थांनी पुष्कळ सांगितले, जे अवगुणी आहेत ते सद्गुणी होतात, जे मतिमंद आहेत ते अतिशय बुद्धिमान होऊन जातात. नाना प्रकारची फळं त्यांनी, आळशी जे आहेत ते साक्षेपी होतात, समर्थांनी सांगितलेलं आहे. पापी आहेत ते प्रस्तावती म्हटलेलं आहे. खरंच आहे. माणूस 3 टप्प्यातून जातो प्रपंचामध्ये. प्रस्तावतो म्हणजे काय पावतो तर पश्चाताप पावतो. समर्थांचा शब्द आहे प्रस्तावतो. कुटुंब काबाडी झाला की म्हणे प्रस्तावतो. कावतो म्हणजे खेकसायला लागतो आणि मग शेवटी शरण जातो. कुणाला? देवाला तरी शरण जातो किंवा सद्गुरूला तरी शरण जातो. इथे श्रवण केल्यामुळे काय काय होणार आहे याची मोठी यादीच. बद्ध ते सुद्धा मुमुक्ष होतात, मूर्ख ते अतिदक्ष होतात. समर्थ सांगतायत अभक्त असतील ते सुद्धा मोक्ष पाहून पुढे जातात, असं समर्थांचं सांगणं किती विलक्षण आहे. या एका ग्रंथामध्ये जर इतकी ताकद असेल, आम्ही याची का बरं कास धरत नाही? आम्ही यातल्या 5-10 ओव्या दररोज का बरं वाचत नाही? याचं कारण अनेकांना विचारून पहा, त्यांचं सांगणं एकच असतं, आम्हाला वेळ मिळत नाही. काय दादांत खोटं बोलतात ही माणसं. दैनंदिन क्रमामध्ये सगळ्या गोष्टी करायला यांना वेळ असतो, पण 5 मिनिटं दासबोधाला द्यायला यांना वेळ नसतं. हे कोणत्या बुद्धीला पटेल? समर्थ सांगतायत, नाना किंत संदेहाचे, नाना उद्वेग संसाराचे नासती, निघून जातात. संदेह जातात, आपल्या प्रपंचाच्या अडचणी जातात. त्या रघुरायाचं साक्षात दर्शन आपल्याला घडतं. असा अलौकिक जर ग्रंथ असेल, अरे का तुम्ही त्याची कास धरत नाही? समाजामध्ये आपल्याला असंच पाहायला मिळतं. म्हणून समाजामध्ये प्रमादी माणसं जास्ती असतात, माज धारण केलेली त्याच्या खालोखाल असतात आणि सात्विक फार थोडी असतात. जे करायला पाहिजे ते न करणं, याला म्हणायचं प्रमाद. अशी प्रमादी माणसं. म्हणून दासबोध वाचायला पाहिजे पण न वाचणं आणि दूरदर्शनवरचे ज्याला कोणताही दर्जा नाही असे कार्यक्रम पाहत बसणं. दूरदर्शनी पहावं पण निवडून पहावं.
ज्याच्यामुळे आपल्या ज्ञानात काही भर पडेल, अंतरंग समृद्ध होईल असे कार्यक्रम पाहावेत. पण माणसं असं करत नाही. तासन तास आपल्या दैनंदिन क्रमामधले तासन तास सामान्य मनुष्य दूरदर्शनला देतो आणि मग कंटाळून झोपी जातो. पण त्याला असं वाटत नाही की दासबोधाच्या 5 ओव्या वाचाव्या, ज्ञानेश्वरीच्या 10 ओव्या वाचाव्यात. दासबोध तर असं आहे की तुम्हाला जीवन कसं जगावं याचं सूत्रबद्ध मार्गदर्शन करणारा ग्रंथ आहे. हे एकदा समर्थांनी उलगडून दाखवलं पहिल्या समासामध्ये. त्याच्यामुळे दासबोधाचा पहिला समास फार महत्वाचा आहे. आणि मग पुढे समर्थांनी एकेका देवतेला वंदन केले. हे करत असताना पुष्कळ गौरव गायलेला आहे. काय काय सांगितलं? एका ओवीमध्ये त्याचं वर्णन केले. गणेश शारदा सद्गुरु, गणेश शारदा सद्गुरु, सज्जन श्रोते कवेश्वरू, सभा परमार्थ नरदेह थोरू, वंदीन आता. पुढचे 9 समास काय आहेत? नाही, दासबोधात नाही सापडणार. काही मंडळी दासबोधात शोधतायत, नाहीये दासबोधामध्ये ही ओवी नाहीये. ओवी अशी आहे की गणेश शारदा सद्गुरु, सज्जन श्रोते कवेश्वरू, सभा परमार्थ नरदेह थोरू, वंदीन आता. या सगळ्यांना वंदन आता मी क्रमशः करणार आहे असं समर्थ आम्हाला सांगतात. आणि पहिल्यांदा वंदन कशाला केले? गणेशाला केले आणि नंतर शारदेला केलेलं आहे. आता या दोन्हीला वंदन करायचं कारण असं आहे की ज्याला आपण परब्रह्म आणि माया म्हणतो, ईश्वर आणि परमेश शक्ती असं म्हणतो, ज्याला आपण पुरुष आणि प्रकृती म्हणतो, त्याचंच दुसरं नाव गणेश आणि शारदा असं आहे. त्याचा अर्थच मुळामध्ये तो आहे. शिवशक्ती समजल्याशिवाय सृष्टीची रचना आणि पिंड ब्रह्मांडाची रचना आपल्याला उलगडत नाही. म्हणून शिवशक्ती खऱ्या अर्थानं आपल्याला जर कळायची असेल, गणेश शारदेला वंदन आपल्याला करायलाच पाहिजे. आपल्याकडे प्राचीन ग्रंथांमध्ये असं म्हटलेलं आहे, जो विषय आपल्याला कळत नाही तो कुणाच्या सामर्थ्याने आपल्याला आकळला जातो? तो गणेशाच्या कृपेनं आकळला जातो. आणि तो विषय आकळल्यानंतर आपल्याला अभिव्यक्त करण्याचं सामर्थ्य कोणामुळे प्राप्त होतं? तर ते शारदेमुळे होतं. पहा, लक्षात येते का? म्हणजे आकलन एखाद्या विषयाचं हे गणेशामुळे आणि त्याची अभिव्यक्ती ही शारदेमुळे. म्हणून गणेशाला जसं वंदन तसं सरस्वतीला वंदन आहे. आता करूच नका म्हणतात. या लोकांना एवढं साधं कसं लक्षात येत नाही की जो विषय आकळला तो अभिव्यक्त होणं म्हणजे शारदेचं स्वरूप आहे. तुम्ही नाही म्हटलं तरी शारदा तुमच्या वाचेतून बोलणारच आहे. वैखरीतून तुम्ही जे सत्वगुण प्रगट करता, शुद्ध परमार्थ प्रगट करता, चांगला आशय प्रगट करता, सात्विक बुद्धी मनचित्त प्रगट करता, हे सगळं शारदेचं रूप आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात गणेश आणि शारदा दोघांना वंदन केले. समर्थांनी फार सुंदर वर्णन केले, किती सांगावं तितकं थोडं आहे. ऐसा गणेश मंगळमूर्ती तो मी स्तविला यथामती, वांछा धरुनी चित्ती परमार्थाची. असा तो गणपती कसा आहे? त्या गणेशाचं वर्णन आपण अनेक ग्रंथामध्ये वाचतो, जो साक्षात त्या आत्मज्ञानाची मूर्ती आहे. कारण गजानन हे रूपक आहे आणि ज्ञानेश्वर माऊलींनी तर आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये प्रारंभी तेच मांडलेलं आहे. अकार उकार मकार कसे आहेत? कारण पहिल्यांदा ते शब्दब्रह्म रूपानं प्रगट झालेलं आहे. ज्या परब्रह्माचा ठाव आपण घ्यायचा, ज्या परब्रह्माचा साक्षात्कार आपण करून घ्यायचा, ते पहिल्यांदा प्रगट कशातून झालं? तर शब्दब्रह्म रूपानं ते प्रगट झालं. ते शब्दब्रह्म म्हणजे कोण? तर साक्षात ओंकार. म्हणून ओंकाराला महत्व इतकं का की त्या परब्रह्माचं पहिलं शब्दातून म्हणजे ध्वनी आणि अक्षर या दोन्हीचा संगम करून ते परब्रह्म कशातून प्रगट झालं? तर ओंकारातून. म्हणून आकार उकार मकार आणि पुन्हा अनुस्वार त्याच्यावरचा अशा 3.5 मात्रांचा ओंकार तो गणपती आहे असं म्हटलं जातं. पारमार्थिक अर्थ क्षणभर बाजूला ठेवा, अगदी भावार्थ त्याचा आपण लक्षात घ्यायचा झाला तरी असं पहा की आपण जो संवाद करतो लोकांशी, आपल्या भावना विचार व्यक्त करतो, त्या विचारांचं माध्यम भाषा आहे. त्या भाषेला लिपी लागते आणि ते लिपी प्रगट करण्यासाठी नाद निर्माण व्हावा लागतो. आपण जे शब्द उच्चारतो त्याला लय असते, त्याला स्वरही असतात. ती लय जी असते ती लय त्या आपल्या नादाबरोबर उच्चाराबरोबर प्रगट होत असते. पण ती नुसती जर लयी बरोबर प्रगट झाली तर ती अर्थही नाही. आपण काय हा हा हू म्हणत नाही नुसतं,
त्याला शब्द असतात, ते कशातून प्रगट होतात? ते आकार उकार मकारातून प्रगट होतात. त्याचंच स्वरूप हे ओंकार स्वरूप आहे. म्हणून तो कसा आहे गजानन? जयासी ब्रह्मादिक वंदती तेथे मानव बापुडे किती. समर्थांनी बरोबर म्हटलेलं आहे, ज्याला ब्रह्मादिक देव सुद्धा वंदन करतात तिथे सामान्य माणसाची काय कथा. अनेक जण त्यांच्या चरणावर गजाननाच्या शरणच जातात. आणि म्हणून कोणत्याही मंगल कार्याचा प्रारंभ गजाननाला वंदन केल्याशिवाय सुरू होत नाही, हे आपण सर्वजण जाणतो. म्हणून पहिल्यांदा गणेशाला वंदन, कारण गणेशामुळे अर्थ आकळतो आणि शारदेला वंदन केल्यामुळे तो अर्थ प्रगट करण्याचं सामर्थ्य आपल्याला लाभतं. म्हणून गणेश आणि शारदा दोघांनाही वंदन करायचं. आता समर्थांनी म्हटलेलं आहे की ही जी शारदा आहे ती कशी आहे, मोठं सुंदर लिहिलेलं आहे. एकाच याच्यामध्ये समर्थांनी वर्णन केलेलं आहे, एका ओबीमध्ये. आणि ती अत्यंत महत्वाची, सावध. बाकी पुष्कळ वर्णन आहे. ती इच्छाशक्ती आहे, ती कळीकाळाची गती आहे, ती परब्रह्म सूर्याची प्रभा आहे. नानाविध प्रकारे त्या शारदेचं वर्णन केलं आणि शारदेला फार महत्व समर्थांनी दिलेलं आहे. पण एक ओवी याच्यामध्ये अशी लिहिली आहे की ज्याच्यामुळे आपल्याला शारदा ही माया आहे, मूळ माया आहे, हे लक्षात यावं. समर्थ म्हणतात तिसऱ्या समासाच्या 24व्या ओवीमध्ये, जे जे दृष्टीने देखिले, जे जे शब्द ओळखिले, जे जे मनास भासले, तितुके रूप जयेचे. जे जे आपल्या दृष्टीला दिसतं, जे जे आपल्याला शब्दातून प्रत्ययाला येतं, जे जे आपल्या मनाला भासतं, ती सगळी ही शारदा असं म्हटलेलं आहे. म्हणजे शारदा ही मूळ माया झाली. आणि मूळ माया असल्याशिवाय, त्या मूळ मायेचा संकल्प केल्याशिवाय ईश्वराला ही सृष्टी निर्माण करता येत नाही. गणेशाला किंवा पुरुषाला किंवा ईश्वराला किंवा परमेश्वराला या शक्तीचाच आश्रय करावा लागतो, या प्रकृतीचा आश्रय करावा लागतो, तिला मूळ मायेचं स्थान द्यावं लागतं आणि त्यातून नंतर सगळ्या सृष्टीची रचना आपल्याला निर्माण करावी लागते. आणि म्हणून जे जे आपल्या दृष्टीला दिसतं, जे जे आपल्या मनाला भासतं, जे जे शब्दांच्या माध्यमातून आपल्याला प्रत्ययाला येतं, थोडक्यात पंचेंद्रियांनी आपल्याला जे जे आकळतं, ती सगळी मायाच आहे. ती लावण्य रूप आहे एका वेळेला, ती प्रभेसारखी आहे आणि निवडून सारासार दाखवणारी सुद्धा आहे. म्हणजे जन्माला आल्यानंतर सार कोणतं आणि असार कोणतं हे दाखवणारी ही सुद्धा मायाच आहे. काय सुंदर वर्णन केले. म्हणून ती अनिर्वाच्य आहे असं शंकराचार्यांनी तिचं वर्णन केलेलं आहे. ती सती आहे आणि असती आहे. का सत कशा अर्थाने आहे? कारण तिचा आश्रय केल्याशिवाय सृष्टीची निर्मिती होत नाही. पण सृष्टी नाशवंत आहे आणि त्यामुळे ती असत सुद्धा आहे. एकाच वेळेला ती सत आणि दुसऱ्या वेळेला ती असत सुद्धा आहे. पण सत आणि असत या दोन्हीचा विलक्षण संगम तिच्यामध्ये आहे असं आचार्य सांगतात. आणि तेच आता समर्थ सुद्धा आम्हाला इथे सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात, या गणेशाला आणि या शारदेला वंदन कोण करतात? ते आता पुढे समर्थ आम्हाला सांगतायत की सद्गुरूही करतात आणि संतही करतात. गणेश, शारदा, सद्गुरू. सद्गुरू असा आहे की जो आपल्याला डोळ्यामध्ये ज्ञानाचं अंजन घालतो आणि जे आपल्या साध्या चक्षुना दिसत नाही ते प्रज्ञा चक्षुनी दाखवायला प्रवृत्त करतो. या सद्गुरूचं सामर्थ्य अलौकिक आहे. समर्थ म्हणतात, आता सद्गुरू वर्णवेना जेथे माया स्पर्शो सकेना, असं त्या सद्गुरूचं सामर्थ्य आहे. माया सामान्य जनांना आपल्यामध्ये बांधून धरते. या मायेच्या अतीत कोण होतो? समर्थ सांगतायत केवळ सद्गुरू अतीत होत असतो. सद्गुरूचं सामर्थ्य असं आहे की या मायेच्या तो अतीत होतो आणि आत्मज्ञानाचा मार्ग जनसामान्यांना उलगडून दाखवतो. पुढे आपल्याला सद्गुरू महात्म्य भरपूर ऐकायचे, त्याच्यामुळे इथे सद्गुरू महात्म्याला फार वेळ द्यायला नको. पण पुढे आता समर्थ थोडे जातात. सद्गुरूच्या अंतरीच्या खुणा आपण जाणून घ्यायला पाहिजेत असं समर्थ आपल्याला सांगतात. आणि पुढे म्हणतात, आता वंदीन सज्जन जे परमार्थाचे अधिष्ठान, जयाचे नि गुह्य ज्ञान प्रगटे जनी. काय सुरेख लिहिले समर्थांची. एक एक ओवी इतकी गोड आहे म्हणून सांगू. आता वंदीन सज्जन. सज्जन म्हणजे संत बर का. आदित्य प्रतिष्ठानचं सांगणं हेच आहे. आदित्य प्रतिष्ठानचं एक छान ब्रीद वाक्य आहे. काय? जीवनातले सगळे रंग टाका, एकच रंग धरा, पांडुरंग. आणि जीवनातले सगळे संग टाका, एकच संग धरा, सत्संग. एवढ्या दोन गोष्टी प्रत्येक माणसाने केल्या, आयुष्य उजळून जाईल, कल्याण होईल. पण माणसं एवढं सोडून बाकी सगळं करतात. म्हणजे पांडुरंग श्रीरंग त्यांना आठवत नाही, पण जीवनातले बाकी सगळे रंग आठवतात. आता काय करणार?
सत्संग त्यांना आठवत नाही, बाकी सगळे संघ आठवतात. म्हणून पांडुरंग धरा, श्रीरंग धरा आणि सत्संग धरा, याच्यामध्ये जीवनाचं कल्याण आहे. आणि म्हणून त्या सज्जनांचं, त्या संतांचं वर्णन आणि गुणगौरव समर्थांनी किती केले म्हणून सांगू. समर्थ आम्हाला असं सांगतात, संत कसे असतात? संत आनंदाचे स्थळ, संत गुरुची केवळ, संत नाना संतोषाचे मूळ, ते हे संत. आम्ही संतोष आयुष्यामध्ये मिळावा म्हणून धडपडत असतो. तो संतोष आम्हाला जर कोण प्राप्त करून देत असतील? संत प्राप्त करून देत असतात. आणि म्हणून समर्थ सांगतायत, ते संत सुखची केवळ. इथे जो आनंद सांगितलाय तो निरपेक्ष आहे बर का. इथे जे सुख सांगितले ते शाश्वत सुख आहे. आम्हाला जी सुख आणि आनंद मिळतात ती इंद्रियांच्या भोगामधून मिळतात. तशी सुख तसे आनंद समर्थांना सांगायचे नाहीयेत. इथे आनंदाचे ते मूळ आहे. संत आनंदाचे मूळ, संत सुखची केवळ, नाना संतोषाचे मूळ, ते हे संत. किती विलक्षण असले पाहिजेत संत. पुढे तर समर्थांनी एक ओवी इतकी कौतुकाची लिहिली आहे की पुन्हा पुन्हा वाचावी आणि अंतरंगाची तृप्ती करून घ्यावी. संत मोक्षाची विश्रांती, संत तृप्तीची निजतृप्ती, ना तरी भक्तीची फळश्रुती, ते हे संत. काय लिहावं याच्या पलीकडे? संत काय आहेत? मोक्षाची विश्रांती आहे. मोक्षाश्रिया अलंकृत असं पुढे वर्णन संतांचं केलेलं आहे. का बरं इतकं वर्णन केलेलं असावं संतांचं? ज्ञानेश्वरांनी केलं, नामदेवानी केलं, नाथानी केलं, तुकारामांनी केलं. जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती, देह कष्टविती उपकारे म्हटलेलं आहे. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, हेही म्हणून गेले. समर्थांनी तेच सांगितलं, बोला सरीसे चालणे, हे तो संतांची लक्षणे. दोन्हीचा अर्थ एकच. मग का बरं संतांचं इतकं कौतुक गायलं? त्याचं कारण आहे, समाजाची धारणा तुमच्या आमच्यामुळे होत नाही. जे अर्थाला वाहून घेतात त्यांना असं वाटतं की आपल्यामुळे समाजाची धारणा होते. नाही. जे श्रीमंत असतात त्यांना वाटतं की समाजाची धारणा आमच्यामुळे होते. नाही. धारणा कशाची होते? समाजाचं जे टर्फल आहे, राष्ट्राचं जे टर्फल आहे, वरचं जे कवच आहे, त्या कवचाची धारणा तुमच्यामुळे होते. पण त्याचा अंतरंग, त्याचा गाभा जो असतो, त्याची धारणा, गाभाच जसे नसेल तर टर्फलाला कोण विचारणार? कवचाला कोण विचारणार? गाभा आहे म्हणून त्या कवचाला महत्व आहे. तसा आतला गाभा जर कोण जपत असतील तर संत जपत असतात. संत असतात म्हणून या सत्वाची आणि गाभ्याची धारणा होत असते. आणि म्हणून त्यांना म्हटलेले मोक्षाची विश्रांती आहे. काय शब्द वापरलेत, पण विलक्षण सुंदर शब्दांची योजना समर्थांनी केली. तृप्तीची निज तृप्ती आहे. काय तुम्ही तृप्ती घेऊन घेतला? बसलात पंचेंद्रियांच्या विषयांची, ते उपभोगले, तृप्ती झाली, संपून जाते. 10-15 मिनिटांमध्ये पुन्हा नवीन विषय भोगावा असं वाटतं. अरे त्या तृप्तीची निजतृप्ती कोण असतील? आमचे संत आहेत. कारण ती तृप्ती कोणती आहे याचं खऱ्या अर्थाने मार्गदर्शन आमच्या समाजाला आणि अवघ्या मानव जातीला कुणी केलं असेल तर ते संतांनी केलेलं आहे. मानव मानव केव्हा म्हणायचा? त्याच्या ठाई सद्गुण असले तर. सद्गुण ज्याच्या ठाई नाहीत त्याला मानव कोण म्हणणार मला सांगा? सद्गुण आहे म्हणून मनुष्य ओळखला जातो. शेवटी मानव कुणामुळे ओळखला जातो? बाह्यांगाने का ओळखला जातो? नाही. त्याच्या अंतरंगामध्ये जे सद्गुण आहेत त्या सद्गुणाला आपण शरणागत होत असतो. अरे केवढा उदार आहे, केवढा प्रेमी आहे, केवढा दक्ष आहे, केवढा सद्गुणी आहे, आणि म्हणून आपण त्याला वंदन करत असतो. संतांनी असे अनंत सद्गुण धारण केलेले असतात आणि म्हणून सद्गुणांनी ते अलंकृत झालेले असतात. आणि जे सद्गुण धारण करतात त्यांना मोक्ष हा मिळतच असतो. आणि म्हणून समर्थांनी त्यांचं वर्णन मोक्षश्रिय अलंकृत असं केलेलं आहे. म्हणून संतांना शरण जायचं असतं. मानव जात राखायचं काम जर कोण करत असेल, संत करत असतात. या राष्ट्राचं सत्व जागवायचं काम कोण करत असतील? संत करत असतात. समर्थांनी केले आणि म्हणून याची देही याची डोळा हिंदवी स्वराज्य निर्माण झालेलं पाहिलं. रामराज्याचा अनुभव घेऊन समर्थ कृतार्थ झाले. केवढं सामर्थ्य आहे संतांचं. एका जागी बसू शकतात. एका घळीमध्ये बसून समर्थांनी सगळा समाज हलवून टाकला. समाजाला जाग केलं, सांगितलं परमार्थाची दिशा ही. इहलोक करा, पण कसा करा, असे सद्गुण धारण करून करा, हे सांगणारे संत एका घळीमध्ये बसून हे करू शकतात. म्हणून संतांचं इतकं कौतुक आहे. नो तरी भक्तीची फळश्रुती. तुम्हाला भक्तीची फळश्रुती. भक्ती कशासाठी करायची? आत्मसाक्षात्कार व्हावा म्हणून ना, ईश्वराचं दर्शन व्हावं म्हणून ना.
मग समर्थ म्हणतायत की ईश्वराचं दर्शन सद्गुरूतच घ्या ना. भक्तीची फळश्रुती म्हणजे संतच आहेत, सद्गुरूच आहेत. अत्यंत अंतरंग शुद्धातिशुद्ध झालेले असे सज्जन आहेत. आणि म्हणून समर्थ आम्हाला सांगतात, नो तरी भक्तीची फळश्रुती ते हे संत. संत धर्माचे काय, धर्माचे धर्मक्षेत्र, संत स्वरूपाचे सत्यत्व असतात. पवित्र पुण्यभूमी असेही संत असू शकतात. म्हणून संतांचा उदंड गौरव. पुढे आम्हाला ते सांगतात, संत समाधीचे मंदिर. आहा, काय एक एक शब्द वापरलाय. संत समाधीचे मंदिर, संत विवेकाचे भांडार. आपल्यासारखे क्षणोक्षणी ते रुसत नाहीत, आपल्यासारखे क्षणोक्षणी भांडत नाहीत, आपल्यासारखे क्षणोक्षणी अविचारानं ते वागत नाहीत. संत असे असतात. संत विवेकाचे भांडार म्हटलेले आहे. म्हणजे काय सामर्थ्य संतांच्या ठाई असलं पाहिजे. आणि सर्वार्थाने ते खरंय. ना तरी बोलीजे माहेर सायुज्य मुक्तीचे. मानवाला सायुज्य मुक्ती देण्याचं सामर्थ्य कोणामध्ये असतं? केवळ संतांच्या मध्ये. कारण तेच सद्गुरू व्हायला पात्र असतात. संत नाही तो सद्गुरू नाही. काही जणांना धक्का बसला काय अंतरंगातून. पण आम्हाला सगळ्या संतांनी हा मार्ग दाखवून दिलेला आहे आणि तोच खरा आहे, सर्वार्थाने खरा आहे. आणि म्हणून पुढे म्हटलेलं आहे, संत सत्याचा निश्चय. सत्याचा निश्चय आम्हाला कुणामुळे करता येतो? तो केवळ पुढे त्यांचे शब्द, मोक्षाश्रिय अलंकृत ऐसे हे संत श्रीमंत. समर्थ म्हणतात, श्रीमंत कोण? मोक्षाला ज्यांनी पालाण घातले आणि सायुज्य मुक्तीला आपल्या पायावर ज्यांनी शरण आणलेलं आहे ते खरे संत, ते खरे श्रीमंत. असे जे संत, ते संत समाजातले खरे श्रीमंत असतात. कोट्यवधी रुपयाची दौलत आहे, त्यांना संत कधी श्रीमंत म्हणत नाहीत. ज्यांना सायुज्य मुक्तीचा लाभ झाला आणि मोक्षाचं दर्शन घडलं, ईश्वर सुद्धा ज्यांना ओळंगला, तो खरा श्रीमंत. हे समर्थांचं सांगणं आहे. जीव दरिद्री असंख्यात नृपती केले. काय शब्द वापरलेत समर्थांनी. असंख्य जीव हे दरिद्रीच असतात. दरिद्री कोणत्या अर्थाने? परमार्थाचा स्पर्श झालेला नसतो. आत्मोन्नतीकडे जावं असं कधी वाटतच नाही. भौतिकतेमध्ये रमावं असं वाटतं. ज्यांना भौतिकतेमध्ये रमावं असं वाटतं त्यांना समर्थ दरिद्री म्हणताय. जीव दरिद्री असंख्यात नृपती केले. नृपती म्हणजे परमार्थामध्ये त्यांना वैभवाचं शिखर प्राप्त करून दिलं. असे जे संत आहेत ते ईश्वराचे अवतार पुढे म्हटलेले आहेत. जे ईश्वराचे अवतार, ना तरी प्रत्यक्ष सुरवर म्हटलेलं आहे. म्हणजे ईश्वरच सद्गुरु रूपानी, संत रूपानी प्रगट होत असतो. हे समर्थांचं सांगणं नितांत सुंदर आहे. अशा लोकांना शरण जा आणि मग काय करा? आपल्या आयुष्याचं कल्याण करून घ्या. म्हणून दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या समासात गणेश शारदा सद्गुरू सांगून झाले. आता पुढे कोणाला सांगायचं? आता बंधू कवीश्वर. त्याच्या अगोदर थोडकं सांगायचं राहिलं. श्रोते जनांना वंदन केलेलं आहे. श्रोत्यांना का बरं वंदन केलं? करण्यासारखंच आहे. वक्ता तो वक्ताची नव्हे, श्रोत यावी ना. श्रोताच नाही तर वक्त्यांनी सांगायचं कोणाला? रिकाम्या मंदिराला सांगताच येणार नाही. समोर जाणता सुसंस्कृत सभ्य असा श्रोता आहे म्हणून आपल्याला ते सांगता येतं. म्हणून गणेश शारदा सद्गुरू झाले आणि संतांच्या नंतर स्थान कोणाचं आहे? श्रोत्यांचं आहे. आपल्याला केवढं प्रचंड स्थान आहे पहा. आपल्या मनामध्ये आनंद दाटेल, गौरव दाटेल असं स्थान या श्रोत्यांना. आणि त्याच्यामध्ये समर्थांनी सांगितले की खरोखर श्रोते म्हणजे ईश्वराची रूपे आहेत. सहस्र रूपे तुम्ही सदाशिव श्रवणासी बैसला असा कृतज्ञ भाव वक्त्याच्या चित्तामध्ये असतो. आणि म्हणून तो परमार्थाचा विषय बोलत जात असतो. याच्यामध्ये कोण कोण असतात? अनंत मंडळी असतात, नाना प्रकारची मंडळी असतात. पण त्या सगळ्यांना वंदन करून त्यांच्याबद्दलचा पूज्य भाव आपल्या हृदयामध्ये धारण करून वक्ता बोलत जात असतो. समर्थांनी म्हटलेलं आहे की मी कसा आहे? माझ्या ठाई व्युत्पत्ती नाही, माझ्यामध्ये बुद्धी नाही. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती? बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो. समर्थ स्वतःला बुद्धिहीन आणि अल्पमती म्हणतात. मग आम्ही स्वतःला काय म्हणायचं? एवढ्याने तरी माणसांचा अहंकार कमी व्हावा की नाही? पण होत नाही. शिक्षकाला वाटतं मला किती येतं, डॉक्टरला वाटतं मला किती येतं, प्राध्यापकाला वाटतं मला किती येतं, खासदाराला वाटतं म्हणजे मीच हा देश चालवतो. काय गैरसमजत आहे. अरे बाबा,
असं कसं वाटतं त्याला याचंच नवल वाटतं. खरं तर तुम्ही जनतेचे प्रतिनिधी, उपभोग शून्य स्वामी होऊन जनतेच्या कल्याणासाठी देश झिजवला पाहिजे, पण ते करत नाही. माझच जातात पैशाने, संपत्तीनं, सत्तेनं. समर्थ म्हणतायत मी बुद्धिहीन अल्पमती सलगी करतो. श्रोते हो, तुमच्याशी सलगी करतो, पण मी बुद्धिहीन आहे, अल्पमती आहे. राजहंसाचे चालणे भूतली झाली या शहाणे, ज्ञानेश्वर महाराज म्हणून गेले. म्हणून काय बाकीच्यांनी चालूच नाहीये काय? चालावं, त्यांना जशी शक्ती आहे, सामर्थ्य आहे, त्याच्यानुसार चालावं. पण चालणं कुणाचं असावं, कशासारखं असावं? तर राजहंसाचं. हे उत्तर म्हणजे काळ्या दगडावरची रेग राहणारच. मी बुद्धिहीन अल्पमती आहे. शंकराचार्य अलकनंदेच्या काठानं चाललेले होते आणि शिष्यांनी कौतुक सुरू केलं. आचार्य आपण ज्ञानाचे सूर्य, असंख्य वेळेला ऐकलं आणि शेवटी शंकराचार्य हसले. हातातला दंड त्या अलकनंदेच्या पाण्यामध्ये पात्रात बुडवला, बाहेर काढलं, शिष्यांना दाखवलं. म्हटले किती पाणी आलं याला? एक थेंब होता खाली आलेला, एक थेंब. मग ते म्हणाले अलकनंदारूपी ज्ञान नदी पुढे वाहतीये पहा, आणि माझ्या वाट्याला किती ज्ञान आले म्हणता? एवढा हा एक थेंब. शंकराचार्यांसारखी, समर्थांच्या सारखी, ज्ञानोबांसारखी जी आत्मज्ञानाने परिपूर्ण महात्मे मंडळी आहेत, ती स्वतःकडे कमीपणा घेतात आणि म्हणतात मी अल्पमती बुद्धिहीन आहे. आम्हाला काय म्हणावं? हे ग्रंथ का वाचायचे? तर आपले पाय जमिनीला लागतात. आलेला अहंकार हळूहळू विरघळायला लागतो. बरोबर म्हटले भर्तृहरीनं, थोडं ज्ञान झालं त्यावेळेला माजलेल्या हत्तीसारखा मी समाजामध्ये वावरायला लागलो. पण ज्या वेळेला यदा किंचित किंचित बुधजन सकाशात अवगत, जसा ज्ञानी माणसांच्या सहवासामध्ये गेलो त्यावेळेला मी किती गाढव आहे ते मला कळलं. भर्तृहरी लिहून ठेवतो. आम्ही काय म्हणायचं स्वतःला? आणि म्हणून ज्या वेळेला हे म्हणतात, पुढे त्यांनी उल्लेख दिलेला आहे, अतिशय सुंदर उल्लेख केलेला आहे. समर्थाचा पुत्र मूर्ख जगी, परी सामर्थ्य असे त्याचे अंगी. आणि त्याला त्यांनी दृष्टांत दिलाय समर्थाने. इतर जण वाघसिंहानं भीतात, पण वाघसिंहांची पिलं काही त्यांना भीत नाहीत. तसा मी तुमचा पुत्रच आहे असं गृहीत धरा आणि मला बोलायला तुम्ही प्रवृत्त करा. म्हणून श्रोतेजन तुम्ही किती थोर आहात असं म्हणून समर्थांनी त्यांना दंडवत घातले. आणि पुढे जाऊन आता वंदू कवीश्वर, जे शब्दसृष्टीचे ईश्वर ना तरी हे परमेश्वर वेदावतारी. हे नवकवींना उद्देशून लिहिलेलं नाही. जे द्रष्टे कवी आहेत, महाकवी, त्यांना उद्देशून समर्थांनी लिहिलेले आहे. कारण की हे सरस्वतीचे निजस्थान म्हटलेलं आहे. सरस्वतीचे निजस्थान नवकाव्य लिहून होत नाही, कधीही नाही. नवकाव्य आणि शाश्वत काव्य, ज्याला आपण वाङ्मय म्हणतो किंवा महाकाव्य म्हणतो, याच्यामध्ये गगन आणि सागर इतका अंतर आहे, गगन धरती इतका अंतर आहे. आणि म्हणून शब्दसृष्टीचे ईश्वर फार वेगळेच असतात. म्हणून समर्थांनी त्यांना कवी मुमुक्षाचे अंजन म्हटलेलं आहे. कवी जे लिहितो त्याच्यामुळे मुमुक्षाच्या डोळ्यामध्ये अंजन घातलं जातं. तो साधकांचं साधन असतो, सिद्धांचं समाधान असतो. काय शब्द आहेत! साधकाला परमार्थाची वाटचाल करायला तो साधन होतो आणि त्याच वेळेला जो सिद्ध आहे त्याचं तो समाधानी करतो. इतकं सामर्थ्य कवीच्या त्या शब्दामध्ये असतं. म्हणून हे कवी कोण कोण आहेत? कवी सृष्टीचा अलंकार आहे, कवी सभेचे मंडन आहेत, कवी सगळ्या सृष्टीचा व्यापार आहे. आणि या सगळ्या जगाला जणू काही त्यांनी धारण केलेलं आहे. की हे अमृताचे मेघ वोळले, की हे नवरसांचे मेघ लोटले, नाना सुखाचे उचंबळले सरोवर हे. काय सुंदर वर्णन केलेलं आहे की विवेक निधीची भांडारा असलेले हे सगळे आमचे कवीश्वर कसे आहेत, विलक्षण सामर्थ्य असलेले आहेत. म्हणून आमच्या तुमच्या कल्याणासाठी त्यांनी हा जडदेह धारण केलेला आहे. आणि केवळ धारण केलेलं आहे असं नाही, त्यांच्यावर शारदेची, सरस्वतीची कृपा झालेली आहे. आणि म्हणून सुखाचे उचंबळले सरोवर हे, अमृताचे मेघ आहेत आमच्यावर. म्हणून ज्ञानेश्वरी कितीदा वाचली तरी समाधान नाही, दासबोध कितीदा तरी वाचला तरी समाधान नाही, अमृताने कधी तृप्ती होतच नाही. आणि म्हणून अमृताचे मेघ म्हटलेलं आहे. विवेक निधीची भांडार आहेत, नवरसाचे मेघ लोटले, धो 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 कोसळतात आमच्यावर, नवरस प्रगट करतात आणि शेवटी शांत रसाला नवरसाच्या माथ्यावर प्रस्थापित करतात. जसे सज्जन तसेच हे सुद्धा भक्तीची फळश्रुती असतात. आता जिथे कवी आहेत, जिथे श्रोते आहेत, तिथे सभा सुद्धा दाटलेली असते. कारण भगवंतानी स्वतः सांगितलेलं आहे, नाहम वसामि वैकुंठे भक्तानां हृदये रवौ,
मद्भक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामि नारद. अशा सभेमध्ये कर्मशीळ, आचारशीळ, दानशीळ, धर्मशीळ, सुचिस्मंत, पुण्यशीळ, अंतर्शुद्ध कृपाळू, योगी, वीतरागी, उदास, नेमक, निग्रह, तापस, विरक्त, निस्पृह, बहुवस, अरण्यवासी, दंडधारी, जटाधारी, नानावेशी, मुद्राधारी, बाळ ब्रह्मचारी, योगेश्वर, पुरस्चरण करणारे, तपस्वी, तीर्थवासी, मनस्वी, महायोगी, जनस्वी, सिद्ध, साधू, साधक, मंत्रक, शोधक, एकनिष्ठ, उपासक, काय वर्णन केले समर्थांनी. हे सगळे उपस्थित असतात सभेमध्ये. आत्ताही असतील असं मी गृहीत धरतो. सर्वार्थाने परिपूर्ण असतील की नाही माहिती नाही, पण कदाचित या सगळ्या विषयांचा स्पर्श ज्यांच्या चित्ताला झालेला आहे असे कोणी ना कोणीतरी असणार. आणि म्हणून सभा ही अशी विद्यापात्रे, कळापात्रे, विशेष गुणाची सत्पात्रे, भगवंताची प्रीतीपात्रे मिळाली जेथे, किंबहुना भगवंताचेच अवतार हे सगळे प्रगट झालेले आहेत. अशा सभेमध्ये कीर्तन करावं. का करावं? भागवताचा आदेश आहे. उपनिषदे आणि भागवत आम्हाला भागवतानी आदेश असा दिलेला आहे, कलो कीर्तन वरिष्ठ. कलियुगामध्ये श्रेष्ठ काय? कीर्तन आहे. म्हणून भगवंताचं संकीर्तन मांडावं, निरूपण मांडावं, प्रवचन मांडावं. आणि तेच सांगतायत. आणि पुढे जाऊन आता समर्थ सांगतात, आता स्तऊ हा परमार्थ. आयुष्यात दोन अर्थ असतात, एक अर्थ आणि दुसरा परमार्थ. आता कलियुगामध्ये तिसरा आलाय, तो स्वार्थ. निस्वार्थी कोणी नसतातच. स्वार्थ, अर्थ आणि परमार्थ याच्यामध्येच माणसं जास्ती गुरफटून जाऊ पाहतात. पण खरंच 4 टप्प्यामध्ये विभागणी आहे: स्वार्थी, व्यावहारिक स्वार्थी, निस्वार्थी आणि परमार्थी. व्यावहारिक स्वार्थी ते अर्थाला परमार्थ समजून चालतात असा भावार्थ झाला. पण परमार्थ हा साधकांचा निजस्वार्थ आहे म्हटलेला आहे. म्हणजे परमार्थातही स्वार्थ असतो, पण भौतिकापेक्षा तो फार वेगळा असतो. लक्षात येते का पहा? तो जे उपासक आहेत, साधक आहेत, त्या साधकांचा निजस्वार्थ कुठला? तर तो परमार्थ आहे असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून या परमार्थाची कास जनसामान्यांनी धरावी. का? त्याचं कारण सांगितले त्यांनी, की जो राज्यधारी आहे पण परमार्थी नाही, परमार्थ नाही तो भिकारी. एका चरणामध्ये परमार्थाचं रहस्य समर्थांनी उलगडून दाखवलेलं आहे. आणि म्हणून म्हणतात समर्थ की परमार्थाची वाटचाल करा. किंबहुना पुढे सगळा जो दासबोध सांगितला तो परमार्थाची वाटचाल करण्यासाठीच सांगितलेला आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात परमार्थ नाही तो भिकारी. परमार्थ हा साधकांना आधार असतो, तापसांसी पार असतो. परमार्थ दाखवी पार भवसागराचा. भवसागर ओलांडून जावं असं सामर्थ्य कशामध्ये असतं? ते परमार्थामध्ये असतं. आता हा जर परमार्थ करायचा असेल तर कसा करावा? समर्थांनी एक उपदेश केलाय, भल्याने परमार्थी भरावे, शरीर सार्थक करावे, पूर्वजांचे उद्धरावे, हरिभक्ती करूनी. मला वाटते आयुष्याचं सार एका ओवीत आलेलं आहे. आपण स्वतःमध्ये परमार्थ भरून घ्यावा. परमार्थ भरल्यानंतर आपल्या आयुष्याचं आपण सार्थक करून टाकावं आणि आपल्या पूर्वजांचा उद्धार हरिभक्तीनं करावा. पूर्वज केव्हा उद्धारून जातात? पुढल्या पिढ्या पराक्रमी निघाल्या म्हणजे, दारुड्या निघाल्या म्हणजे नव्हे. पुढल्या पिढ्या सात्विक व्हाव्यात, पराक्रमी व्हाव्यात, उन्नत व्हाव्यात. या देशासाठी, या मानव जातीसाठी, समाजासाठी त्यांनी काही भलं करावं. अशा पिढ्या निर्माण झाल्या की पूर्वजांना सुद्धा आनंद होतो, पूर्वज उद्धरून जातात असं धर्मशास्त्र सांगतं आम्हाला. त्याचं सार समर्थांनी काढलेलं आहे. शरीर सार्थक करावे. कशाने करता येतं? ते परमार्थाने करता येतं. आणि म्हणून सगळं सांगून झालं. समर्थ म्हणतात काय काय सांगून झालं? गणेश, शारदा, सद्गुरू हे सांगून झालं. सज्जन, श्रोते, कवेश्वरू हेही सांगून झालं. आता सभा झाली, परमार्थ सांगून झाला. आता शेवटचा टप्पा कोणता? तर जो परमार्थ करायचा आहे त्याचं माध्यम कोणतं? ते माध्यम आता समर्थ सांगतात. आणि ते माध्यम म्हणजे धन्य धन्य हा नरदेहो, येथील अपूर्वता पहा हो, जो जो कीजे परमार्थला हो, तो तो पावे सिद्धी. ते परमार्थ हवाय ना, सिद्धीला पावायचे ना, मुमुक्षु व्हायचे ना, उपासक व्हायचे ना, साधकाची निष्ठा आपल्या अंतरंगामध्ये दृढ करायची आहे ना, त्याला माध्यम कोणतं आहे? नरदेहाचं माध्यम आहे. इथे समर्थांचं आणि अन्य संतांचं वेगळेपण स्पष्ट होतं. बहुतेक सगळ्या संतांनी देहाला नावं ठेवली आहेत, समर्थांनी ठेवली आहेत, पण धन्य धन्य हा नरदेह एवढं म्हणणारे समर्थ एकच. बहुत जन्मांचा सेवट नरदेह लाभे अवचट.
एकाएकी मिळत नाही, इतरांना तो मिळालेला नाही, तुम्हा आम्हाला मिळाला. म्हणून आपण काय करूया, आता हा देह कृतार्थ करूया. कारण त्याच्यामुळे सलोकता, समीपता, स्वरूपता, सायोज्यता, या चत्वार मुक्ती, तत्वता, इच्छा सेवून राहिले. हे कशामुळे सगळं आपल्याला पाहायला मिळतं? केवळ नरदेहाच्या माध्यमातून. म्हणून नरदेह श्रेष्ठ, नाना देहांमध्ये वरिष्ठ, जयाचे चुके अरिष्ट, यमयातनेचे. समर्थ आम्हाला सांगतात, नरदेह हा स्वाधीन, सहसा नव्हे पराधीन. नरदेहाचं वैशिष्ट्य असं आहे की नरदेह स्वाधीन असतो. त्यांनी त्याला उदाहरण दिलेत. अश्व, वृषभ, गायी, म्हैसी यांना सोडलं की पुन्हा कोणीतरी बांधतोच त्याला. कोणीतरी घोड्याच्या पाठीवर बसणारच, म्हशीला गोठ्यात नेणारच, गायीला बांधून आणणारच. नरदेहाचं तसं नाही. नरदेह हा स्वाधीन आहे असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून कृपाळेपणे सोडिता त्यासी कोणीतरी धरील. हे कुठे घडणार? पशु पक्ष्यांच्या बाबतीत हे घडणार, नरदेहाच्या बाबतीत हे घडणार नाही. म्हणून समर्थ आम्हाला सांगतात, असा हा नरदेह तुम्हाला लाभला, याचं काहीतरी कल्याण करा. पण कल्याण करताना नरदेह म्हणजे मी असं कधी समजू नका, त्याच्यातला शुद्ध जीवात्मा खरा हे आपल्या ध्यानामध्ये घ्या. आणि म्हणून समर्थ आम्हाला सांगतात, अनेकांना वाटतं मुंगी म्हणे माझे घर, माशी म्हणे माझे घर, भिंगुरटी म्हणे माझे घर, पिसोळे म्हणे आमुचे घर. सगळेच म्हणतात आमचं घर आहे. पशु म्हणती आमचे घर, दासी म्हणती आमचे घर, परींची म्हणती आमचे घर, निश्चयसी. अहो समर्थाने छान लिहिले, पाहुणे म्हणती आमचे घर. किती सूक्ष्म निरीक्षण आहे समर्थांचं बघा. येतो 4 दिवसासाठी, पण त्याला वाटतं आपलंच घर आहे. असं नसतं. खरं तर ते मालकाचंही नसतं आणि पाहुण्याचं तर अजिबातच नसतं. कारण देह केव्हा तरी पडणार आहे. म्हणून ज्या माध्यमाचा तुम्ही उपयोग करता तो शहाणपणाने करा. परमार्थाला तो का लावायचा? त्याच्यात विवेक आहे, त्याच्यामध्ये शहाणपण आहे, त्याच्यामध्ये आत्मोन्नती आहे. ही उन्नती कशामुळे? देह परमार्थी लाविले तरीच त्याचे सार्थक झाले, नाही तरी व्यर्थची गेले. नाना आघाते मृत्यूपंथे. जो जन्माला आला तो मृत्यू पावला. का समर्थांची एवढी आपण आठवण ठेवतो? त्या नरदेहाचं त्यांनी कोट कल्याण केलं, अशी आत्मोन्नती केली की स्तिमित होऊन थक्क होऊन पाहत राहावं त्यांच्या अद्भुत व्यक्तिमत्वाकडे आणि वारंवार त्यांना दंडवत घालावं. आणि म्हणून देह परमार्थी लावले तरीच याचे सार्थक झाले. ते सार्थक करा असं समर्थ वारंवार सांगतात. पण बरीच मंडळी हे करत नाहीत. का करत नाहीत? असो जे प्रापंचिक मूर्ख, ते काय जाणती परमसुख. प्रपंचात गुरफटतात आणि परमार्थाच्या ऐवजी अर्थालाच केवळ कवटाळून बसतात. अर्थ मिळवावा, पण परमार्थ वैभव वाढवावं म्हणून अर्थ मिळवावा. माणसं अर्थ मिळवतात आणि व्यक्तीपुरती मर्यादित राहतात. समर्थांना मान्य नाही. येथून वाढला धर्म, रमाधर्म समागमे म्हणणारा हा एकमेव महान संत आहे. धर्म वाढायला सुद्धा पैसा लागतो, हे केवळ समर्थांनी सांगितलेलं आहे. येथून वाढला धर्म, रमाधर्म समागमे. आणि म्हणून अर्थाला केवळ कवटाळू नका. अर्थाची मिठी हळूहळू सोडून परमार्थाकडे जा. पण जनसामान्य असं करत नाहीत. का करत नाहीत? असो जे प्रापंचिक मूर्ख, ते काय जाणती परमार्थ सुख. त्या मूर्खाचे लक्षण काही ऐक पुढे बोलिले असे. आणि म्हणून समर्थांनी दुसऱ्या दशकाचं नावच मूर्ख लक्षण दिले. उद्या अभ्यास आपण करायला प्रारंभ केला की हळूहळू आपल्याला पटेल की त्यातली बरीचशी आपल्याला लागू होतात. एकदा वाचलं की असं वाटतं काही लागू होत आहेत. दुसऱ्यांदा वाचलं की कळतं आणखीन काही आपल्याला येऊन चिकटतायत बरं का. असं करता करता 152-53 जेवढी त्यांनी सांगितली लक्षणं, त्याला हळूहळू आपण सत्पात्र होत जातो. म्हणून परमार्थाचा अभ्यास करावा, मूर्खत्वाची लक्षणं टाकावी आणि घालून अकलेचा पवाड ब्रह्मांडाहुनी व्हावे जाड. समर्थांनी म्हटले तसं आत्मोन्नत व्हायला शिकावं. ते शिकण्यासाठी सद्गुरूला शरण जावं आणि सद्गुरूंनी निर्माण केलेले असे अलौकिक ग्रंथ वाचावेत. म्हणून दासबोधाच्या अभ्यासाला आज आपण प्रारंभ केला. आज त्या महात्म्याला, त्या युगात्म्याला, युगपुरुषाला, समर्थ रामदासांना मनोभावे वंदन करूया. दासबोधाचं जेवढा प्रस्ताव आपण ऐकला तेवढे आपल्या चित्तामध्ये धारण करूया. उद्या 2 तरी दशक संपवायला लागतील, नाहीतर 8 दिवसात कसं जमायचं. म्हणून उद्या 2 दशक आपल्याला सांगायचे. वाचून आलात तर मला आनंद वाटेल. ग्रहपाठ थोडा करावा म्हणजे परीक्षेला बसायला सोपं जातं, आपल्याला माहिती आहे. म्हणून आपण 2रा आणि 3रा दशक वाचा.
आज आपण समर्थांना पुनश्च एकदा वंदन करूया. या दासबोधाचा प्रस्ताव आपल्या हृदयामध्ये धारण करूया. ईश्वराने नरदेह दिला, आपण कृतार्थता मानूया आणि याच्यानंतर आरती करूया समर्थांची, दासबोधाची, नंतरच विरमूया. जय जय रघुवीर समर्थ.